त्या नोटेचा एक तुम्ही सांगाल का कसं करायचं पिरामिड ते? शक्यतो असा नोट वापरा की ज्या नोटमध्ये हा पूर्ण नंबरमध्ये 8 नंबर नकोय आणि 4 नंबर नकोय. तर हा नोट असा पकडायचा. ठीक आहे. त्यानंतर ह्याला इक्वल असा फोल्ड करायचा. ठीक आहे. गांधीजी समोर पाहिजे आपल्याला. अशा पद्धतीने ह्याला हे असं याला असा फोल्ड केला आपण हाफ केला याला. ठीक आहे. हाफ केल्यानंतर हा जो कॉर्नर आहे तो बॅक साईडला ह्या हिथं टच करायचा आहे. आणि हे फोल्डिंग जिथं केलं ना तिथून हा सेंटर पॉईंट यायला. हे जिथून फोल्ड केलं आपण हे आपण सेंटर काढण्यासाठी हा फोल्ड केला असं. ठीक आहे. मग फोल्ड केला हा त्रिकोण जो होणार तो हिथून होणार आहे तुमचा. अच्छा. अशा पद्धतीने. ठीक आहे. आता ह्याला असं सरळ करून घेतला. हा जो दुसरा आहे बरोबर त्याला तिथंच फोल्ड करायचा. असा ट्रायंगल बनेल तुमचा. ठीक आहे. आणि हे खाली असे हे 2 नोट्स येते. ठीक आहे. ह्याला काय करायचं ह्याला सिम्पली असं फोल्ड करायचं. अच्छा. ठीक आहे. आणि हे जे फोल्ड केलेले 2 नॉच आहेत हे आतमध्ये टाकायचे आहेत. ओके. आणि हे सगळं करताना ओम श्रीम नम असं म्हणायचंय. ओम श्रीम नम हा मंत्र आहे लक्ष्मीचा की फायनान्स अट्रॅक्ट करण्यासाठी. तर हे नोट आपली जी नाभी असते तर तिथं टच करायचंय आणि त्याच्यावरती हा नोट ठेवायचा आहे. आणि हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल समोरच्या बाजूने आणि हे जे बेस आहे हे नाभीच्या साईडला आणि ह्याला वरून एक असा हात बनवायचा कप शेप मध्ये. अच्छा. ठीक आहे. आणि तुमचे डोळे बंद करायचे. तुमची जी पण इष्ट देवत आहे सिद्ध गुरु आहे त्यांना आव्हानित करायचे आणि त्यांना विनंती करायची क्राऊन चक्रामधून जी पण येणारी ऊर्जा आहे ते माझ्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि नाभीद्वारे त्या नोटला कनेक्ट होत आहे. ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीला आव्हानित करता एखाद्या चक्रावरती लक्ष केंद्रित करता एखाद्या पेंटिंगवरती लक्ष केंद्रित करता एखाद्या देवतांवरती लक्ष केंद्रित करता त्याच्या स्वरूपामध्ये ती ऊर्जा तुमच्या बॉडीमध्ये जनरेट होते. तुम्हाला जशा पद्धतीचे विचार तुमच्याकडे आहेत ना तुम्ही तिकडे अट्रॅक्ट होता आणि तशा पद्धतीचे पेंटिंग ऑब्जेक्ट तुम्ही घरात आणता. तर मग कोणत्या दिशेला कोणतं पेंटिंग ठेवायचं आणि कोणते कसे पेंटिंग असतात? तुमची दिशा बदला तर दशा बदला. असा एखादा फोटो ठेवावा की ज्याच्यामध्ये वरून पैसे पडतात आणि खाली एक ढिगारा बनलेला आहे. तुम्ही खूप जास्त एन्झायटी डिप्रेशनमध्ये असेल तर तुमच्या घरात चान्सेस आहे 90% ब्लॅक अँड व्हाईट. नुसतं जर पेंटिंग लावून जर झालं असेल ना आज महाराष्ट्र शासनानेच ते म्हणलं असतं की बाबा पूर्व दिशेत त्या पेंटिंग लावून टाका. तुमच्या कुंडलीमधला जर सूर्य खराब असेल तुम्ही जेवढे घोडे लावणार तेवढे तुम्हाला घोडे लागणार आहेत. जमिनीच्या सुगंध वरनं कळतं की ही जमीन कुठल्या प्रकारची आहे. त्याच्यावरनं पण तुम्हाला कळतं की हिथं आता कुठल्या प्रकारचे व्हायब्रेशन आहेत. लोक 1-1, 1.5, 2-2 करोडची घरं घेतात आणि एका चुकीच्या दिशेमुळे ना ते होत्याचं नव्हतं. ज्या लोकांना असं वाटतंय ना की मी आळशी झालोय पैसा येत नाहीये तर त्या लोकांनी ही जे रिस्ट आहे ना रिस्ट ही तर एक ज्या लोकांना जास्त कर्ज झालंय ना तर त्यांचं वॉलेट काढून बघा. वॉलेट फक्त फुगलेला असतो आतमध्ये कागद जास्त असतात. तर समुद्राच्या जवळ ऑलमोस्ट 30 मिनिट्स वीक मधलं घालायचं. आपली पृथ्वी ही पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. मग आपण ज्या वास्तूमध्ये राहतो 24 तास वास्तव्य करतो वर्षानुवर्ष त्या वास्तूवर सुद्धा या पंचमहाभूतांचा परिणाम होत असेल का? आणि होत असेल तर तो आपल्याला सुसंगत असेल का? आणि जर तो नसला तर मग काय होईल? मग वास्तुशास्त्र हे फक्त प्लेसिबो इफेक्ट आहे की खरंच हे शास्त्र आहे? यावर विस्तृत चर्चा. याशिवाय वास्तू आणि विविध रंग विविध पेंटिंग्स आपल्या वास्तूचं प्रवेशद्वार आज या विस्तृत गोष्टींवरती चर्चा करायला आपल्याकडे आले आहेत शिवशरण सर. शिवशरण सर हे वास्तू विशारद वास्तु तज्ज्ञ आहेत. वेलकम सर. थोडक्यात सविस्तर या चॅनलवरती. ओके. जय गुरुदेव. ओम नमः शिवाय. बेसिकली माझी जी ओळख आहे ती वास्तूमुळे जास्त आहे की लोक वास्तूसाठी मला जास्त ओळखतात. वास्तू झालं व्हॉट्सअपचे DPs वगैरे जे आहे कारण व्हॉट्सअपच्या DPमध्ये स्वतःचा काही रिसर्च आहे माझा. त्याचप्रमाणे जसं माझा बॅकग्राऊंड जो आहे तो BFA आहे बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स आहे. अच्छा. ठीक आहे. तर 4 वर्ष कम्प्लिटली कलर्स इमेजेस एलिमेंट बॅलन्सिंग
ह्या सगळ्या गोष्टी मी बघत आलोय आणि त्याच सगळ्यानंतर आयुष्यामध्ये वास्तूमध्ये एलिमेंट बॅलन्सिंग, कलर्स, ह्या अच्छा. गोष्टी सगळ्या आल्या आणि ते खूप लवकर मला कनेक्ट झालं. आणि त्याच पद्धतीने NLP मास्टर प्रॅक्टिशनर असल्यामुळं त्याच्या मागची सायकोलॉजी कशी वर्क करते, काय करतं, त्याच्या मागचं सायन्स काय आहे, लोकांचे पॅटर्न्स कसे बनतात, वास्तूमध्ये एखादी माणूस गोष्ट आणतो, एखादी पेंटिंग आणतो, तो कधी आणतो, हा. ठीक आहे, किंवा त्याच्यावरनं ह्याचा स्वभाव सांगता येतो का. बऱ्याच वेळा मेडिकल टर्ममध्ये किंवा एखाद्या सायकोलॉजिस्टला विचारलं तर त्याच्या फिजिक्सवरनं तो सांगतो की बाबा ह्याची जर फिजिओलॉजी अशी आहे तर ह्याची सायकोलॉजी अशी असू शकते. म्हणजे एखादा माणूस डल फील करतोय तर त्याचे शोल्डर डाऊन असतात, चिन डाऊन असतो, तर इट मीन्स त्याची जो मेंटल स्टेट आहे ते लगेच कळून जातं. आणि एखादा कॉन्फिडंट माणसाला उभं करतो जेव्हा, तर शोल्डर अप राहतात, चिन अप राहतो थोडासा, राईट. तर इट मीन्स त्याच्यावरनं वाईस वर्स आहे, आयदर हे ट्रीट करा, आयदर हे ट्रीट करा. सायकोलॉजिकली परफेक्ट व्हा तर तुम्हाला फिजिओलॉजीमध्ये चांगलं येतात, तर फिजिओलॉजी चांगली केली तर सायकोलॉजिकली चेंजेस व्हायला चालू होतात. सेम गोष्ट आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये आहे, एलिमेंट्समध्ये आहे, कलर्समध्ये आहे, वास्तूच्या गोष्टींमध्ये आहे. तर सगळे एकमेकांना कनेक्टेड आहेत. म्हणजे हा सायन्स खूप मस्त इंटरेस्टिंग आहे. तुम्ही फाईन आर्ट शिकलात म्हणतात, म्हणजे रंगांची आधी खेळलात आणि नंतर मग आयुष्याचे रंग समजत गेले. येस. आणि त्या रंगांचा आज काय परिणाम होतो लोकांवरती, मनावरती, आयुष्यावरती, हे कुठेतरी तुमचा मग अनुभव वाढत गेला त्यातून, असं म्हणता येईल. नक्कीच. आणि जे तुम्ही म्हणाल की मनाचा परिणाम शरीरावरती होतो, तो अगदी बरोबर आहे की सायकोसोमॅटिक आजार आज त्यामुळेच वाढले आहेत, कारण सायकी म्हणजे मन, सोमा म्हणजे शरीर. सो अगदी बरोबर आहे की हे सगळं जुळलेलं आहे कुठेतरी इंटरॅक्ट आतल्या आत, एक प्रकार असं म्हणता येईल. येस, डेफिनेटली. आणि होतं काय की प्रत्येक गोष्ट म्हणजे तुमचा जो थॉट आहे, आता तुम्ही जसं म्हणताय की प्रत्येक आजार हा मनाचा आजार आहे, मनाचे विकार थोडक्यात आहे ना, मनाचे विकार म्हणू शकता किंवा विचारांचे विकार म्हणू शकतो आपण. प्रत्येक विचार हा तुमच्या शरीरावरती एक पर्टिक्युलर पार्टला डॅमेज करतो, जर निगेटिव्ह असेल तर. आणि जर पॉझिटिव्ह असेल तर डेफिनेटली तो ग्रो करतो. माझं शिक्षण मराठीमधनं झालेलं आहे, ठीक आहे. तर शिक्षण जेव्हा मराठीमध्ये झालं तर आपल्याला बघा शाळेमध्ये बाराखडी ओढून ओढून म्हणायला सांगायचे, है ना. तर ह्या लोकांची इम्युनिटी जी आहे, रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. अच्छा. आता कम्पॅरेटिव्हली जर आपण तेच इंग्लिश मिडियम मधनं पोरांना बघतोय तर हे ना सायकोलॉजिकली पण खूप वीक आहेत, मानसिकरित्या खूप वीक आहेत. थोडंसं काय बोललं की लगेच डिप्रेशन, थोडंसं काय बोललं की एन्झायटी. तर हा ह्याचा इम्पॅक्ट आहे. जे लोक खोडकर होते, ज्या लोकांना माहिती आहे आपल्याला लय धोपटलेलं आहे, मातीत खेळले, म्हणजे मी तर खूप मार खाल्लाय, माझ्या वडिलांचा खूप मार खाल्लाय. किंवा म्हणजे असं आपल्या टायमात तर असं होतं की बाबा शाळेमध्ये तर मार खायचा आणि घरी येऊन जर घरी सांगितलं की मी शाळेत मला मारलंय तर घरचे वेगळे मारायचे की तू शाळेत का मार खाल्लाय म्हणून. खरंय. आता असं करून बघा, आता उलट आहे, कंप्लेंट पॅरेंट आता फक्त पोरग थोडंसं रडत जरी आला घरी, कोण तुला काय बोललंय, मग तो खरंच मानसिकरित्या तेवढा सक्षम होईल का, पहिली गोष्ट ही. ठीक आहे. म्हणजे तो जो बाराखडी सांगायचं हे होतं, म्हणजे तात्पर्य होता, जेव्हा आपण एखादी गोष्ट बोलतो तर ते व्हायब्रेशन तुमच्या आतमध्ये जनरेट होतात. जसं सप्तचक्रांबद्दल आपण थोडीशी चर्चा झाली, तर चक्रांचे जेव्हा बीज मंत्र येतात, लम वम शम, ठीक आहे, तर त्यावेळी काय होतं की प्रत्येक बीज मंत्रामध्ये एक पॉवर आहे ना. आता जसा मूलाधार चक्राला आपण पकडलो तर त्याला 4 आपले पाकळ्या आहेत असं आपण म्हणतो, है ना. तर त्याच्यामध्ये एक श असा एक उच्चार आहे, जेव्हा आपण असं म्हणतो तर मुलगा सू करतो, राईट. एक सायलेंट तो कुठे जातो, ट्रिगर कुठं होतो, तुमच्या ब्रेनला. आणि त्याचा जो रिॲक्शन आहे तो पर्टिक्युलर त्या एरियामध्ये होतोय. तसंच प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शरीरावरती तुम्ही धारण केलेला शर्ट, त्याचा कलर, हा प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. अच्छा. त्याचप्रमाणे घरामध्ये तुम्ही कुठली पेंटिंग ठेवता त्याचा पण इम्पॉर्टन्स तेवढाच आहे. आणि मग रंग पण तेवढेच महत्वाचे, रंगही तेवढे महत्व आहे. मूलाधार चक्राचा तुम्ही प्रत्येक वेळी म्हणता की लाल कलरचा आहे, का बरं तो पिवळा का नाही, कोण निळा का नाही, का नाही, हा प्रश्न पडला. राईट. शरीरामध्ये तुमचा सर्वात जास्त जो कलर जर आपण बघतो ना, तो रेडियसमध्ये, सगळा टोन रेडियसमध्ये आहे. तुमचा जो पूर्ण तत्व आहे, ठीक आहे, तत्व ते फक्त मूलाधार चक्र काय करतो, तुम्हाला स्टेबल करतो, स्टेबल बेस, ठीक आहे, बेस. आणि त्याच्या अनुसरून आपण हे म्हणतो की बाबा अथर्व शीर्ष आपण जे म्हणतो, तुम्ही अथर्व शीर्ष म्हणा, कारण त्वम मूलाधार स्थितोसे,
आणि तो सदैव मूलाधारामध्ये असणार आहे. कोण? गणपती, गणेश. गणेश काय आहे? गणांचा अधिपती आहे. प्रत्येक गोष्टींची सुरुवात गणेशापासून आहे. मग मूलाधार चक्राची जी सुरुवात तिथं गणेश आहे. म्हणजे तुमचा जो कुंडलिनी जागृत हा जो प्रकार आहे तर त्याची सुरुवात पण गणेशापासून आहे. अरे वा. राईट. तर प्रत्येक गोष्टी आहे ना आपल्याला शास्त्रामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. अगोदर बाबा वंदन करायचं गणेशांना. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी गणपती नाहीये तर काय सांगतो आपण? सुपारीच्या स्वरूपात पूजा. बरोबर. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की आता तुम्हाला तो म्हणजे जेही गुरुजी आलेले असतात तुमच्या घरी ते म्हणतात की आपण ह्याच्यामध्ये गणपतीचं आवाहन करू आणि मग हिथून आपण सुरुवात करू. मग तुम्ही बघा आपल्या शास्त्रामध्ये एवढ्या सुरेख गोष्टी सांगितल्यात ना. म्हणजे एखादी गोष्ट जर तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे स्टील तुम्ही त्याला ऍक्सेप्ट करून ती गोष्ट करू शकता. वा. ह्याचा ऍक्सेप्टन्स आहे. ठीक आहे. बरं, नाही मानलं तर ती सुपारीच आहे, मानलं तर गणपती पण आहे. पण ऊर्जेचा खेळ असाच तिथून सुरू होतो कदाचित. त्यामुळे ऊर्जा आवाहन करतोय गणपतीची. येस. ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीला आव्हानित करता, एखाद्या चक्रावरती लक्ष केंद्रित करता, एखाद्या पेंटिंगवरती लक्ष केंद्रित करता, एखाद्या देवतांवरती लक्ष केंद्रित करता, त्याच्या स्वरूपामध्ये तुम्ही जो लक्ष केंद्रित करताय त्याच्या स्वरूपामध्ये ती ऊर्जा तुमच्या बॉडीमध्ये जनरेट होते. आणि तशी ऊर्जा तुमच्या वास्तूमध्ये जनरेट व्हायला चालू होते. जसं की एक एक्झाम्पल सांगायचं गेलं तर सोनाराच्या दुकानात जाऊन आपण भाजी नाही विकत. त्याला म्हणतो का की भाजी कशी दिली? नाही. तुम्हाला माहिती आहे तुम्ही सोनाराच्या दुकानात गेलेले आहेत. तसंच प्रत्येक देवताचं जेव्हा तुम्ही आव्हान करता ना तुम्हाला माहिती की तुम्ही कशाला करताय हे ऑलरेडी बॅक ऑफ माइंड मध्ये तयार झालेलं आहे. जेव्हा लक्ष्मीचं आव्हान करता कशाला करता? धनप्राप्तीसाठी करताय. गणेशाचे आव्हान करता कशासाठी करताय? बुद्धीसाठी. हा, हेच तर मेन आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आज एक पेंटिंग घेता, एखादं पुस्तक घेता, तुम्हाला ते अट्रॅक्ट करत आहे कारण तुमच्यामध्ये तसे टर्म्स ऑलरेडी बनलेले आहेत. मग ते चांगलं असो वाईट असो आपण अट्रॅक्ट करतो. आता बघा ना, एखादा माणूस सिगरेट पितो, त्याला माहित असतं दुसरा कोण सिगरेट पिणार आहे. तुम्ही गावाकडे जर बघितलं असेल तर तंबाखू असा करतो तो, त्याला माहित असतं की कोण तंबाखू आला आहे ह्याच्यामध्ये. तो बरोबर त्याला विचारतो का बरं? त्याला कोणी सांगितलं होतं? नाही. बरोबर. तो बरोबर ती गोष्ट आणतो. मग हे चांगल्या टर्म मध्ये पण बघा, जर एखादा माणूस एखाद्या देवाची भक्ती करतो तर तो त्या समुदायामध्ये त्या कम्युनिटीमध्ये जातो. बरोबर. आणि आपोआप जातो. तुम्हाला जशा पद्धतीचे विचार तुमच्याकडे ना तुम्ही तिकडे अट्रॅक्ट होता आणि तशा पद्धतीचे पेंटिंग ऑब्जेक्ट तुम्ही घरात आणता. आणि वास्तू सेम. आणि वास्तू तशी निवडता आपोआप ती तुमच्या आयुष्यात येत असेल कदाचित. आता बरेच लोक मला म्हणतात की सर आम्ही तर काही वास्तुविस्तू बघितलं नाही, पण हिथं जेव्हा आलो आम्ही तर आमची प्रगती झाली. तो ऑलरेडी त्या प्रगतीच्या कम्युनिटीमध्ये होता, तशा लोकांच्या सराउंडिंगमध्ये होता. तर त्यावेळी तुम्हाला तो भेटणारी वास्तू आहे ना, आपण म्हणतो ना देवाच्या कृपेने आम्हाला ऑलरेडी सगळं चांगलं भेटलंय. मग ही जी देवाची कृपा आपण जेव्हा म्हणतो, ही कृपा करण्यासाठी अगोदर त्याला मानणं, त्याच्या अस्तित्वाला मानणं हे महत्वाचं आहे. तुम्ही मानलेलं आहे ऑलरेडी की हा त्याच्या कृपेने होत आहे. मग ती स्वामींची कृपा असू दे, ती दत्तात्रयांची कृपा असू दे, ती महादेवाची कृपा असू दे, कोणाचीही कृपा असू दे, तुम्ही त्या अस्तित्वाला मानता, मग त्याला पूजता, तुम्हाला जे पाहिजे ते सांगता की तुझ्या कृपेने आम्हाला हे मिळालंय. ग्रॅटिट्यूड हेच म्हणतो ना सर. आता लॉ ऑफ अट्रॅक्शनचं जेवढं म्हणजे चाललेलं आहे, तर ग्रॅटिट्यूड मध्ये काय करतो? तुझ्यामुळं मला हे भेटलंय, आपण ग्रॅटिट्यूड मध्ये मान्य करतो आणि तुम्हाला जे पाहिजे तेही सांगता. राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याला स्टेप्स आहेत. ठीक आहे. ही एक गोष्ट आहे. सेम वास्तूमध्ये आपण बऱ्याच वेळा वास्तूची प्रार्थना देतो लोकांना की वास्तूमध्ये अशा पद्धतीची जर तुम्ही प्रार्थना केलात तर डेफिनेटली ग्रो होतो. लक्ष्मी उपायासाठी आपण दर दिवाळीमध्ये जो अमावस्या असतो तर त्याच्यामध्ये आपण लक्ष्मीचं आव्हान कसं करायचं, जेवढे पण आपल्या कम्युनिटी मेंबर्स आहेत, जेवढे लोकांनी आपल्याकडे वास्तू केलेले आहेत त्यांच्यासाठी तो फ्री ऑफ कॉस्ट सेशन असतो. अच्छा. प्रत्येक वेळी अमावस्या येते किंवा पौर्णिमा येतो, एखादं महत्वाचं काहीतरी इव्हेंट येतो, तर त्यावेळी आपण ती गोष्ट पब्लिकली सांगतो की हे करा. तर ह्याच्यामध्ये हेतू असा असतो की लोकांनी प्रोग्रेस करायला पाहिजे. मग ती सायकोलॉजिकल असेल, फिजिकल असेल, पैशाच्या स्वरूपात असेल, प्रत्येक.
त्याला ज्या गोष्टींचं अडचण आहे त्या गोष्टींमधून तो बाहेर यायला पाहिजे. That's it. म्हणजे आता तुम्ही म्हणताय की मला एक आठवले, मराठीतली एक म्हण आहे की घर फिरलं तर घराचे वासही फिरतात. म्हणजे परिस्थिती बदलली की आजूबाजूची परिस्थिती, म्हणजे लोक सुद्धा बदलतात इन अ नेगेटिव्ह वे. मग असंच वास्तूशी म्हणता येईल की सगळं आपल्या ऊर्जेच्या रिलेटेड असतं, की काही बदल केला आपण वास्तूमध्ये तर मग सकारात्मक गोष्टी घडायला लागतात. येस, सकारात्मक गोष्टीमध्ये मी हेच असं म्हणेल, तुमची दिशा बदला तर दशा बदलेल. वा, राईट. बरोबर. म्हणजे तुमची जशी जशी दिशा असते तशा हम्म. पद्धतीने तुमच्या दशा फिरतात. अच्छा. सेम दोन्हीचं कॉन्सेप्ट अच्छा. एकच आहे. बेसिकली काय आहे की बऱ्याच लोकांची प्रगती एखाद्या घरामध्ये राहतो आणि त्याची प्रगतीच नाही होत. हम्म. सेम जेव्हा तुम्ही 5 लोक तुमचे मित्र असतात, ठीक आहे, तर त्यांच्याबरोबर राहतात तर त्यांचा एन्व्हायरमेंट आणि तुमचा एन्व्हायरमेंट ऑलमोस्ट सेम असतो. सेम असतं. सेम तुमच्या जो ॲटमॉस्फिअर आहे, तुमचं घर आहे, त्याच्यामध्ये जे व्हायब्रेशन आहेत, सेम व्हायब्रेशनमध्ये बसलात तुम्ही तर सेम आउटपुट येणार. हो. पण तुम्ही जर व्हायब्रेशन चेंज केले, हम्म. घराचे व्हायब्रेशन चेंज हा, केले, हा. तर आउटपुट चेंज होईल ना. अच्छा, बरोबर आहे. सिंपल गोष्ट आहे. बघा, बरेच जे लोक खूप जास्त प्रगती करतात असं तुम्हाला वाटतं, किंवा जे हॉटेल्स आहेत किंवा जे शॉप वगैरे आहेत, तर ज्यांची कंटिन्यू क्लिन्झिंग असते ना घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये, तर त्यांची प्रगती जास्त होते. अच्छा, म्हणजे डिक्लटरिंग म्हणतो की डिक्लटरिंग करणं, साफसफाई करणं, एखादी वस्तूंची मुवमेंट करणं, की ही वस्तू इथून उचलून इकडे ठेवलेली आहे, तर त्यावेळी काय होतं, तो स्पेस जो आहे ना त्याला तुम्ही ओपन करता. ओके. जे स्टॅग्नंट झालाय ना, हा. जिथे पाणी आपण साचतं आणि मग शेवाळ निर्माण होतो, तसंच मग घरातल्या वस्तूंचं पण म्हणता येईल. 100%. जर तुमच्या घराच्या वस्तू, कसं होतं माहिती आहे का, एखाद्या गोष्टीला तुम्हाला माहिती आहे घरी आल्या आल्या आपला इथं बेड आहे, मग आपण काय करतो, बॅग फेकून टाकतो तिकडे, हा ठीक आहे, असं इकडे शोध. पण समजा ते आज बेड मूव्ह केला, अलर्ट होतो माणूस. येस. आणि म्हणतो, अरे नाही इथं नाही फेकायचं. मग तुम्ही काय होतं, तुमचा तो जो आहे ना, आपण सगळ्यांना सांगतो जेव्हा आपण मेडिटेशन्स वगैरे आपण शिकवतो, तर त्यावेळी लोकांना म्हणतो की बाबा तुम्ही प्रेझेंट मुवमेंटमध्ये या. जे फार कठीण आहे. प्रेझेंट मुवमेंट, आयदर माणूस एकतर फ्युचरमध्ये किंवा पास्टमध्ये, आणि त्याच्यामुळं आपल्याला मानसिक आजार जास्त आहे. हा, डिप्रेशन, एन्झायटीचं मूळ. एन्झायटी म्हणजे काय की फिअर ऑफ द फ्युचर, म्हणजे भविष्यातल्या होणाऱ्या गोष्टीबद्दल काळजी आत्ताच करणं. म्हणून धडधड सुरू होते, एन्झायटी होते. बरोबर. आणि पास्ट मध्ये जे गेलं ते डिप्रेशन, की बाबा एखाद्या घटनाबद्दल सारखं विचार करून माणूस डिप्रेशन होतोय. बरोबर आहे. ठीक आहे. मग ह्या गोष्टींमुळे माणूस तशा पेंटिंग आणतो, तशा पद्धतीच्या स्टोऱ्या वाचतो. बघा ना, एखादं मुलाचा ब्रेकअप झाला असेल तर तो गाणे कसले ऐकतो, सगळे दर्दी गाणे असतात त्याचे. आणि तोच नवीन जेव्हा प्रेम होतो एखाद्याला, तर त्यावेळी त्याची गाण्यांची चॉईस वेगळी असते. पॉझिटिव्ह, प्रेम आणि गमती जमतीच्या असतात. आणि जो पैशाच्या रिलेटेड बिझनेसमध्ये वगैरे असतो, तर त्याचे जो प्रोग्राम बघण्याची आवड असते तो वेगळी असते. मोटिवेशनल बघेल, पॉडकास्ट बघेल, तिथून लर्निंग्स येतात. बरोबर. तो पिक्चर नाही बघणार 3 तासाचा, तो 3 तासाचा पॉडकास्ट बघेल. तो आपला वेळ पॉझिटिव्ह गोष्टीत काही हे करेल. तुम्ही कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये ना ते खूप मॅटर करतं. मग ती वास्तूची असू दे, माणसांची असू दे, सगळ्या बाबतीत. वास्तू, व्यक्ती आणि वस्तू या सर्वांचंच एन्व्हायरमेंट मॅटर करतं, कारण ते सगळे ऊर्जा फेकतात आहे बाहेर. 100%. कारण बघा, तुम्ही एखाद्या माणसाला पर्टिक्युलर कलरचा शर्ट हा खूप कॉन्फिडंट वाटतो त्याला, की अरे हा मी ह्याच्यात कॉन्फिडंट आहे. आणि एखाद्या शर्टचा कलरमुळं तो असा होतो की यार मी आज नवीन शर्ट घातला तरी मला थोडं कॉन्फिडन्स येत नाही. होऊ शकतं असं. बरोबर आहे. मग हे डिपेंड करतं, ठीक आहे, की प्रत्येक तो कलर त्याच्यावरती किती इम्पॅक्ट करतो. आणि हे आपण जनरली एक न्यूमरोलॉजिकल चार्टवरनं बघतो, ॲस्ट्रॉलॉजिकल चार्टवरनं बघतो आणि वास्तूवरनं बघतो. अच्छा. ह्या कम्प्लीट होल जर्नीमध्ये माझा आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की एक गोष्ट काम नाही करत. अच्छा. ठीक आहे. तर जसं तुम्ही स्वतः आयुर्वेद तज्ज्ञ आहात, ठीक आहे, जर मी म्हणलो की ॲलोपॅथी चांगली काम करते, तर मी काय म्हणणार नाही, आयुर्वेद चांगलं काम करतो. बरं, मी जर होमिओपॅथीवाला विचारलं तर नाही, होमिओपॅथी चांगलं काम करतो. पण जर मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली की नाही, आयुर्वेद हे लॉंग टर्म ट्रीटमेंट, मुळापासून आजार काढण्यासाठी चांगलं आहे,
पेशन्सवाला काम आहे. आणि हेच म्हणलो मी, होमिओपॅथी हे सायकोलॉजिकल गोष्टीवरती चांगलं काम करतं. आणि ॲलोपॅथी जी आहे तात्काळ, इन्स्टंट रिझल्ट, instant, ताबडतोब. ऑपरेशन्स वगैरे जिथं करणं आहे, अगदी. सर्जरीज वगैरे आहे, तर बरोबर. त्याच्यासाठी ॲलोपॅथी बेस्ट आहे. तुम्ही ऍक्सेप्ट करता. हा, म्हणजे कुठला टूल कधी वापरायचा हे तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर. मग तो तलवार दिलाय तुम्हाला आणि तलवाराने तुम्ही जर भाज्या कापताय तर गडबड आहे मग. खरंय, राईट. अगदी. प्रत्येक टूल कधी वापरायचं हे हम्म. तुम्हाला माहित पाहिजे. तसंच सेम एखाद्या माणसाची प्रगती होत नाहीये, मग ती सायकोलॉजिकली होत नाहीये, वास्तूमुळे होत नाहीये, ऍस्ट्रॉलॉजीमुळे होत नाहीये, हे जाणून घेणं गरजेचं आहे अगोदर. मग त्याच्यावरती काम केलं जातं. अच्छा. आणि ह्या पूर्ण टेक्निकना आपण म्हणतो ॲस्ट्रोमॅपिंग टेक्निक, जी आपण स्वतः डेव्हलप केलेली आहे. ह्याच्यावर कम्प्लीट रिसर्च करतो आपण, टाइम टू टाइम त्याच्यावरती रिव्ह्यू केला जातो आणि देन आपण मग रिझल्ट काय येतो हे बघतो. बघा, प्रत्येक गोष्टीला लोकांना काय वाटतं की एखादी वस्तू मी ही तर ठेवली तर त्याचा रिझल्ट येईल का, तर तुम्हाला अगोदर एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. प्रत्येक औषधाचं कधी कधी बघा आपण डॉक्टर म्हणतो की ह्याचा आहे ना रिॲक्शन पण होऊ शकतं. काही मेडिसिन असं बरोबर. असतात त्याचं रिॲक्शन असतात, हो. होतात, साईड इफेक्ट असू हम्म. शकतात. मेडिसिन खाल्लं तुम्हाला हेडेक होऊ शकतो, नमनेस येऊ शकतो, डझीनेस येऊ शकतो, सुस्ती येऊ शकते, काही होऊ शकतं. बरं, तसंच सेम कोरोनाच्या काळात जेव्हा लोकांनी डोसेस घेतले तर काही लोकांना ताप आला, काही लोकांना नाही आला. मग ते डोसेस खराब आहेत असं आपण नाही म्हणू शकत. तुमची बॉडी त्याला रिॲक्ट कशी करते हे जाणून घेणं गरजेचं आहे. पण आता 90% लोक हेच जाणून नाही घेत. स्वतःच एक मॉड्यूल ठरवतात की मला यातूनच उत्तर मिळेल माझं. राईट. तर तसं न करता प्रत्येकाची एक देवता वेगळी असते. पैसा देणारी देवता वेगळी असते, इष्ट देवता वेगळी असते. कुलदेवता त्यानंतर पण. यस, कुलदेवता तर कंपल्सरी आहे. कुलदेवता तुमच्या कुळाचं रक्षण करण्यासाठी जी देवता आहे त्याला कुळदेवता. त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व नाही आहे. खरंच. जे लोक 3 वर्ष 4 वर्ष झालं आपल्या कुळदेवताचे दर्शनच नाही घेतले तर त्यांच्या लाईफमध्ये हार्डच दिसायला चालू होतं. आणि मग ते लोक सांगतात आम्हाला ह्यांनी सांगितलं कुळदेवताला जायला, ह्यांनी सांगितलं, मग जावा ना. बरोबर आहे. बऱ्याच लोकांना कुळदेवता माहित नसते. हो, हा एक वेगळा प्रॉब्लेम हा आहे. एक वेगळा इश्यू पण आहे खरं तर. मग कुळदेवता जर तुम्हाला माहित नाही तर कुठलेही जे कुळदेवता आहेत तुमचे शिव आणि शक्तीचे स्वरूप आहे. बरोबर आहे. ते जे ट्री आलेले आहे महादेव आणि पार्वतीचे असं, तर जो ट्री आहे तर त्याच्या स्वरूपामध्येच आहे ना. मग जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही कोणत्याही खंडरायाला महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, कोणत्याही खंडरायाची उपासना करा. त्यांना म्हणा की मला आमचं कुळदेवता जे जाणून घ्यायची इच्छा, मी ते तुमच्या स्वरूपात बघतोय आणि शक्य असेल तर तुम्हीच मला ते दाखवा आणि दर्शन द्या. आणि ह्याची अनुभूती लोकांना आलेली आहे. लोकांना जर ह्या पद्धतीची प्रार्थना तुम्ही जर केलात कुलदेवता समोर, कुलदेवी समोर, तर 100% तुम्हाला त्याची प्रचिती येते. आणि खंडोबा म्हटल्याच ती ऊर्जाच प्रचंड आहे खंडोबामध्ये. आणि साक्षात महादेव आहेत ना. अगदी राईट. आणि म्हणजे मी तर माझं सौभाग्य मानतो की भरपूर जे खंडरायांचे मंदिर आहेत वेगवेगळ्या ठिकाणी मी जातो. मध्ये आता ज्योतिबाला गेलतो तर तिथली जी ऊर्जा आहे अफाट आहे, अफाट. अगदी मान्य आहे पूर्णपणे. आणि जर तुम्हाला माहित नाही ते ना तर तुमच्या आजूबाजूला जे पण खंडेराया आहेत, ठीक आहे, तर तिथं जावा, त्यांना प्रार्थना करा की आजपासून मी तुम्हाला सरेंडर होतो, ठीक आहे, आणि आजपासून मी माझं कुलदेवता तुम्हाला मानतो. तिथून तुमची प्रगती बघा. ज्याला माहित नाही ना त्यांनी हे करावं, आणि ज्याला माहिती आहे त्यांनी ऍक्च्युअली मध्ये जाऊन त्यांच्या कुलदेवताला जाणं. आपल्याकडे ना एक प्रथा असायची, शिदा द्यायची. शिदा द्यायची म्हणजे अगोदर काय करायची लोक, जेव्हा पण घरामध्ये धान्यांचं रास वगैरे व्हायचं, राईट, पहिला जो हिस्सा आहे ना तर तो देवताला अर्पण असायचा नैवेद्य स्वरूपामध्ये. त्याला शिदा पण म्हणतो आपण. तर तो शिदा द्यायची प्रथा आहे, ती अजूनही करावं. वा. आणि बघा ज्यावेळी तुम्ही द्यायची भावना येते ना तर तो फ्लो वाढतो, यायचा फ्लो वाढतो. पण तुमची जर द्यायची भावना नसेल ना तर तो फ्लो कधीच वाढणार नाही. अमावासला शिदा देतात तुम्ही कधीही द्या, जर तुम्हाला जेव्हा शक्य आहे ना तेव्हा द्या, बट तुम्ही वर्षातनं एकदा शिदा द्यायला पाहिजे खंडोबांना. हा, तुमची कुलदेवता, कुलदेवी, ग्रामदेवता असतात. ग्रामदेवता
क्षेत्रपाल ज्याला म्हणतो क्षेत्रपाल आपण. म्हणतो. प्रत्येकाचे ना लोकांना ना ते समजूनच नाही घ्यायचंय, पण त्याची जर पॉवर समजून घेतलं ना तर त्याच्यापेक्षा भारी काही नाही. किती बरोबर आहे. म्हणजे जसं मी आता थोड्या वेळापूर्वी म्हणलो की मानलं तर देव आहे, गणेश आहे, नाहीतर सुपारी आहे. हा, खरं आहे. तुमच्या मानण्यावरती आहे. बरोबर आहे. जर म्हणा माझ्या देवता जर मी खूप पॉवरफुल आहे असं समजतो ना, इट मीन्स तेवढी पॉवर माझ्यात पण येते. हो. आज मी म्हणतो अरे मला जे आहे ना, माझ्या मागं महादेव आहेत किंवा माझ्या मागं स्वामी आहेत, हे जेव्हा म्हणतो ना ती ताकद वेगळी आहे ना, बरोबर. ती ऊर्जाच वेगळी आहे. त्या ऊर्जेमध्ये जी ताकद आहे त्याच्यामध्ये माणूस काही करू शकतो. हा. मग तो कुठल्याही परिस्थितीला कुठल्याही व्यक्तीला दोष देत नाही. जो ब्लेम गेम सुरू होतो नेगेटिव्हिटीचा, आपणच आपलं प्रारब्ध लिहितोय, रचतोय, आपलीच ऊर्जा म्हणजे एक प्रकार. मग आपण काय म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये की बाबा ग्रॅटिट्यूड, एखाद्याला फॉरगिव्हनेस, होपोनोपो टेक्निक, किंवा माफ करा. मग तुम्ही ब्लेमच नाही करत तर माफ करायचा विषयच नाही. आणि ज्यावेळी एखादी गिल्ट खूप जास्त डोक्यात राहते ना, त्यावेळी कॅन्सर सारखे आजार होतात. बऱ्याच लोकांना माझं असं रिकमेंडेशन आहे की यू कॅन हील युअर लाईफ हा जो बुक आहे तो बुक वाचा. अच्छा, मी वाचलं नाही, मला वाचायची फार इच्छा आहे. हे बुक वाचा. तो त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ध सायकोलॉजी तुमची हेल्थवरची कशी काम करते ना हे कळेल. बऱ्याच वेळा ज्या लोकांना कर्मांवरती खूप विश्वास आहे, कर्माचा सिद्धांत म्हणून एक बुक आहे, ते वाचा. कर्माचा सिद्धांत गुजराती लेखक होते ते हरिभाई पटेल, असं नाही काहीतरी, ठक्कर. मी शाळेत असताना वाचलाय. खूप आवडलेलं पुस्तक आहे. तो पुस्तक परत परत वाचा. एवढं छान पुस्तक आहे ना, म्हणजे तुम्हाला तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. खरं. कर्मफळ काय असतं, बीज काय असतात, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. त्यात जी एक वकील न्यायाधीशाची एक कथा गोष्ट सांगितली आहे. येस. त्याच्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तुम्हाला आहे ना आय ओपनर राहील ते तुमच्यासाठी. बेस्ट आहे. म्हणजे मी रिकमेंड करतो माझ्या संपर्कामध्ये ज्या लोकांना, जे लोक येतात त्यांना रिकमेंड करतो. आज तुमच्या थ्रू मी सगळ्यांनाच रिकमेंड. मला परत एकदा काही गोष्टी नव्याने कळतात आहे ना, एकदा धूळ उडाते. आता बघा, एखादा माणूस जेव्हा त्या व्हायब्रेशन मध्ये असतो ना तर तो तशी बुक्स आणतो. राईट. आज कोणी कर्मांच्या बाबतीत बोलते, कोणी समजा हिलिंगच्या बाबतीत बोलते, तर तो व्हायब्रेशनमुळे ते बुक्स तसं आणतो. सेम तुमच्या घरामध्ये 90% ते बुक असतील जसे तुमची सायकोलॉजी आहे. खरं, बरोबर. आज जर कोणी हिलर असेल तर तो हिलिंगच्या रिलेटेड बुक आणेल ना, कोणी डॉक्टर असेल तर डॉक्टरच्या रिलेटेड बुक आणेल ना. तसंच तुमच्या घरामध्ये एखादी पेंटिंग आहे, विषय पेंटिंगचा, दशा आणि दिशा. तुम्ही म्हणा की दिशा बदलल्यात की दशा बदलतात. राईट. तर मग कोणत्या दिशेला कोणतं पेंटिंग ठेवायचं आणि कोणते कसे पेंटिंग असतील. येस. पेंटिंग अगेन हेच सांगतोय मी, ज्या पद्धतीने तुमचे व्हायब्रेशन्स असतात ना त्या पद्धतीचे तुम्ही पेंटिंग आणता. थोडक्यात समजा तुम्ही खूप जास्त एन्झायटी डिप्रेशन मध्ये असेल तर तुमच्या घरात चान्सेस आहे 90% ब्लॅक अँड व्हाईट फ्रेम्स भेटतील. ठीक आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे आर्ट फॉर्म्स असतात ज्याला आपला काही कळत नाही अर्थ, त्यांनाच माहित असतो जो पेंटर आहे. बरेच लोक मॉडर्न आर्ट म्हणतात, ॲब्स्ट्रॅक्ट म्हणतात. तर त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला समजत काहीच नाही त्यामध्ये आणि कन्फ्युजन वाढतोय. आपलं प्रतिबिंब दिसतं कदाचित त्यातनं 200%. निगेटिव्हिटीचं वाढवेल तशाच गोष्टी आणता ना. बरोबर. आणि ज्या लोकांना एन्झायटी डिप्रेशन आहे ना तर त्या लोकांनी त्यांची डायरी, वही असते, ठीक आहे, तर त्यांचे वहीचे कव्हर पण बघायचे. 90% असंच काहीतरी पेंटिंग असणार त्याच्यावरती, ज्याच्यावरती ते डेली डायरी वगैरे लिहितात. थोडं उदासीनता वाढवणार. पण मग काय टिप्स काय द्याल तुम्ही, हे बाहेर पडायचं यातून? तर सर्वात अगोदर जर ह्याच्यातनं बाहेर पडायचं ना, जिथं पण फ्लोईंग वॉटर आहे, स्पेशली समुद्र आहे, तर समुद्राच्या जवळ ऑलमोस्ट 30 मिनिट्स वीक मधलं घालायचं. अच्छा. आता का बरं घालायचं? तुमच्या शरीरामध्ये 70% पेक्षा जास्त पाणी. बरोबर. समुद्रामध्ये पण पाणी आहे. बरं, समुद्राचंच पाणी का? समुद्राचं पाणी खारट आहे. तुम्हाला जर नजर लागली, काही लागलं, काय करतो तुम्ही? मिठाने. बरोबर, मिठी मोहऱ्याने करतो आपण. आणि ह्या समुद्रामध्ये एवढा जास्त मीठ आहे, तर तुमच्या पूर्ण बॉडी मधला जे पण निगेटिव्हिटी आहे ती ओढून घ्यायची ताकद आहे समुद्राच्या पाण्यात. आज मला सांगा ना, सगळ्या गोष्टींचे, फॅक्टरीचे हे किंवा वातावरण सर्वात जास्त समुद्रामध्ये, त्याच्यात ती ताकद आहे.
इनफॅक्ट मी ताकद आहे म्हणतो ताकद ते. आहे आणि पचवून घ्यायची. हो, आणि तरी त्या पोटेन्शियलला तो लोकांवरती येऊ देत नाही, तो आपली शक्ती जवळ ठेवतोय. तर ती जी समुद्र देवता आहे, ती जी वरुण देवता आहे, त्याला सरेंडर व्हा, तिथं थांबा आणि काही विचार करू नका, फक्त लाटांना बघा. लाटा येत आहेत आणि लाटा जात आहेत, एवढंच बघा. 30 मिनिट्स बघा. त्याच्यानंतर एक टाइमची फिलिंग अशी येईल की तुमचा आतल्या शरीरामधलं जो पाणी आहे आणि ते जे पाणी ते एकच आहे. वाव, ते तादात्म्य पाहू आपण त्याच्याशी एक प्रकारे. आपण म्हणतो ना, जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. तो बिंब, आपण प्रतिबिंब त्याचं. सेम. तर हे जेव्हा तुम्ही नेचर बरोबर अलाइंड होचाल ना, तर त्याची इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दिसेल. सायकोलॉजिकली तुम्ही जे सांगितलं ना, डिप्रेशन, एन्झायटी, तर त्या लोकांसाठी ही एक बेस्ट रेमेडीज आहे. समुद्र किनारी काही वेळ तरी घालवा. सेकंडरी आहे अनवणी पायाने चालणं. त्याच्यामध्ये ग्राउंडिंग होते. तुमच्या बॉडीमधले अननेसेसरी जे एलिमेंट्स आहेत ते ग्राउंडमध्ये जायला चालू होतात. एक्सेस एनर्जी जे आहे, कुठल्याही गोष्टीची एक्सेस एनर्जीच तुम्हाला नको आहे. बरोबर. आपण म्हणतो ना, जास्त गोड खाऊ नको, जास्त तिखट खाऊ नको. सगळ्याच गोष्टी जास्त तिखट खाल्लं ऍसिडिटी वगैरे होणार, जळजळ वगैरे होणार, बरोबर, अपचन होणार. जास्त गोड टाकला तर डायबिटीज होणार किंवा सुस्ती जास्त येणार, ह्या गोष्टी होणार. जास्त तेलकट खाल्लं तर काय कोलेस्ट्रॉल वाढणार. कुठल्याही गोष्टीला जास्त नकोय, लिमिटेड बॅलन्स पाहिजे. माणसाच्या घरामध्ये पण तसंच गोष्टी बॅलन्स पाहिजे. एखादी वस्तू आहे, क्लटर आहे, त्याला डिक्लटर करा. अननेसेसरी ठेवू नका. अडगळीच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक, जुने मोबाईल्स असतील, बऱ्याच वेळा काय होतं की घड्याळ, बंद पडलेले घड्याळ, जुने मोबाईल असतील, वायर्स खूप असतील, तर एन्झायटी, डिप्रेशन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण हे सगळे गोष्ट रिप्रेझेंट करतात राहूला. आणि राहू आहे इल्युजन. ठीक आहे, तुमच्या माइंडमध्ये कंटिन्यू इल्युजन चालू राहणार की अरे तो काय बोलतो, हा काय बोलतो. सैरभैर होतो म्हणजे. तर ते करा. त्यानंतर महादेवाची उपासना करा. कालभैरव अष्टक रेग्युलरली म्हणा. जर एन्झायटी, डिप्रेशन वाटत असेल, भैरव साधना बरेच फेमस आहे. ज्या लोकांना शक्य त्यांनी करावे. नसेल तर बरेच शास्त्रीय संगीत जे आहेत, तर त्याचा आधार तुम्ही घेऊ शकता एन्झायटीमधून बाहेर पडण्यासाठी. काही फ्रिक्वेन्सी असते ना ती हर्ट्झ वरती, त्याच्यामध्ये एक राग आहे. राग, ठीक आहे. तर ते राग वरती जर तुम्ही कटार काळजात घुसली, हे जे मूवीज आहेत त्याच्यामधले जेवढे सारे म्युझिक आहे, जेवढे सारे गाणे आहेत, ते सगळे रागावरती आहे. तुम्ही ते ऐका, नाही होणार तुम्हाला एन्झायटी, डिप्रेशन. आणि हळूहळू आपण ऐकत गेलो की आपलं मग बाहेर पण पडू, आपण क्युअर पण बाहेर पडणार. काहीच म्हणजे त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कारण त्याचं म्युझिक काम करतो, तुमच्या पाण्यावरती काम करतो. तुमचं पाणी क्लिन्झिंग व्हायला चालू होतं. आता आपण साऊंड हिलिंग करतो, साऊंड थेरपी मध्ये ते करतो. मंत्रामध्ये ती ताकद आहे. ऐकणं, नुसतं श्रवण मात्राने पण ती ताकद येते. बोललात तर ग्रेटच आहे. पूर्ण 5 इंद्रिय कामात येतात ना. तुमच्या शरीरामधले जे पंचमहाभूत आहेत ना, म्हणजे आपण म्हणतो ना, आपण 5 तत्वांनी बनलोय, ते तत्व बॅलन्स व्हायला चालू होतं. प्रत्येक तत्वाचं महत्व आहे. प्रत्येक तत्वाला एक कलर आहे. ते सांगा कोणते रंग. जसं की समजा जलतत्व आहे. ठीक आहे. बेसिकली आपण वास्तूमध्ये बघतो की उत्तर, ईशान्य ही जी दिशा आहे, तर ही जलतत्वाची आहे. आता प्रत्येक तत्व बिघडण्याचं एक कारण आहे. प्रत्येक तत्व कधी बिघडतो, त्यामध्ये काहीतरी अँटी एलिमेंट आलं, म्हणजे चुकीचा विरोधी तत्व जर तिथं आला. जसं जलतत्व आणि अग्नितत्व विरोधाभास आहे. बरोबर. अग्नी हॉट आहे, ठीक आहे, गरम आहे. जलतत्व शीतल आहे, शीतलता त्याच्यामध्ये विझवून टाकतो. राईट. आज अग्नीवरती जर आपण पाणी टाकलो, काय होणार? विझणार आहे. बरं, लोकांना काय वाटतं की फक्त अग्नी विझते, तर फक्त अग्नी नाही विझत, तिथं जलाचा पण एनर्जी खराब होते. तो युटिलाइज करतोय ना पूर्ण त्याला विझवण्यासाठी. म्हणजे 2 एनर्जी ऍट अ टाइम डिस्टर्ब होत आहेत. बरोबर. आपण फक्त अग्नीच म्हणतो, पण जल सुद्धा डिस्टर्ब होत आहे. जल पूर्ण ताकद लावतो ना त्याला विझवण्यासाठी. तर दोन्ही एलिमेंट इम्बॅलन्स होत आहेत. म्हणजे जसं उत्तर दिशा, ईशान्य दिशा ह्याच्यामध्ये लाल कलर आला. लाल कलर अगेन अग्नितत्व आहे. तर काय होईल? तर तुमचं एकतर अग्नी विझून जाते. बघा, तुमच्या बॉडीमध्ये आयुर्वेदा काय म्हणतो की जर अग्नी कमी झाली तर काय होणार आहे? तुमचे पोटाचे आजार होणार आहे, पचनशक्ती कमी होणार आहे. त्याचप्रमाणे मानसिकरित्या तुम्ही दुर्बल होणार आहे, शरीर वीक होणार आहे.
माणसामध्ये जोपर्यंत हा प्रवाह चालू आहे ना तोपर्यंत खरंय. माणूस गरम आहे आपण म्हणतो. अगदी अगदी त्याच्या अरे यार तो गरम आहे हा, त्याच्या अंगात ताकद आहे. खरंय. आणि काय म्हणते अरे थंड आहे, म्हणजे काही करू शकत नाहीये. आणि जेव्हा व्यक्ती जाते तो पूर्ण थंड, तो थंडच असतो ना, बॉडी थंड पडलेली असते. हा, म्हणजे हा किती महत्वाचा आहे, हो. जलतत्व आणि अग्नितत्व. खरंय, अगदी. मग अग्नी जर डिस्टर्ब झालं तर माणूस आळशी होतो, अच्छा, फायर संपून जाते ना. त्यानंतर पैसा म्हणजे फायर आहे, अच्छा, तेही डिस्टर्ब होऊन जातं. हम्म. जलतत्व पण डिस्टर्ब झाला म्हणजे काय, मानसिकरित्या तुम्ही डिस्टर्ब झाले, एन्झायटी डिप्रेशन अगेन. अच्छा, हे विषचक्र सुरू होते एक खराब झालं तरी. म्हणून ईशान्येमध्ये कधीच आपण लाल कलरच्या वस्तू, त्रिकोणी घड्याळ, त्रिकोणी Okay. पेंटिंग, लाल कलरच्या पेंटिंग नाही ठेवायला पाहिजे. त्रिकोण म्हणजे फायर. येस, त्रिकोण म्हणजे फायर. अच्छा, म्हणून ते पण तिथे नको. मग काय करायला पाहिजे अशावेळेस? मग तिथं आपण काय करू शकतो, बरेच लोक ईशान्येमध्ये देवघर करतात. ईशान्येमध्ये तुम्ही जेव्हा पण देवघर करता तर ते जलतत्वामध्ये करताय, आणि तिथं काय करतो आपण, खाली लाल कलरचा कपडा टाकतो, अँटी करतोय ना. हो. आणि मग म्हणतो की देव मला म्हणजे माझ्या ब्लेसिंग करता येत नाही. काय तुम्ही पॉइंट, तत्वच बिघडून ठेवलेले. बरोबर आहे. ईशान्येकडे देवघर करताय आणि खाली लाल कपडा पण लावत ठेवतात. 90% करतात लोक आज पण. अगदी अगदी, नाही तर पिवळं जास्तीत जास्त कोणी वापरतात. ईशान्य दिशेला वास्तुपुरुषाचं डोक आहे. मग तुम्ही जीही वस्तू तिथे ठेवणार तशा पद्धतीचे विचार तुमच्या डोक्यात चालणार. अच्छा, आता लक्षात ठेवा की ईशान्येमध्ये जर लाल कलर आला तर माणूस शॉर्ट टेम्पर होतो, हायपर होतो, अच्छा, चटकन रागाला येतो, कारण अग्नी काय राग आणतो. आणि डिस्टर्ब कुठे करतोय तो ईशान्येमध्ये, म्हणजे मानसिकरित्या तुम्हाला डिस्टर्ब करतोय, जलतत्वाला डिस्टर्ब करतोय. बरोबर. म्हणजे तुम्ही मानसिकरित्या पण बिघडणार, शॉर्ट टेम्पर पण होणार, फायर पण कमी होणार. अच्छा अच्छा, तुमची एनर्जी चॅनलाइज नाही राहणार. तर फक्त एक जरी तत्व बिघडला ना तरी गडबड होणार आहे. ओके, म्हणजे इतर दूषित होतात किंवा त्यांच्यावर ताण येतो. 100% येणार ना. 2 एलिमेंट ऑलरेडी इम्बॅलन्स झाले तर डिस्टर्ब तर होणारच आहे ती गोष्ट. ओके, ठीक आहे. त्याचप्रमाणे जसं अग्नितत्व आहे, फक्त अग्नीला पकडतोय. आता बरेच लोक आपण असं म्हणतो की किचन अग्नेयमध्ये असायला पाहिजे. किचन अग्नेयमध्ये का असायला पाहिजे, कारण तिथं फायर एलिमेंट आहे. दुपारचा जो सूर्यप्रकाश आहे तो सर्वात जास्त तिथं इम्पॅक्ट टाकतो अग्नितत्वामध्ये. ठीक आहे, म्हणजे अग्नेयमध्ये. मग तिथं जे छोटे छोटे जंतू वगैरे असतात, बॅक्टेरियाज असतात, तर ते नाही, आपलं अन्न खराब नाही करायला पाहिजे. ह्याच्यासाठी अग्नेयमध्ये आपलं किचन सांगितलंय. विंडोज वगैरे ओपन चांगले पाहिजे. अच्छा, त्याच्यामुळे अन्न सुरक्षित राहतं. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे अग्नीमध्ये जेव्हा पण पाणी येतं, अग्नीमध्ये पाणी येतं. आता एकतर आपण बघितलं पाण्यामध्ये अग्नी, आणि इथं अग्नीमध्ये पाणी, म्हणजे किचन मध्ये जेव्हा आपण खूप जास्त स्टोर्ड वॉटर करता, ओव्हरहेड टँक करता, तर त्यावेळी 90% चान्सेस येतात की स्त्रियाचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं. स्त्रियांना आजार येतो घरामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे पैसे अडकतात. बऱ्याच लोकांची एक मोठी समस्या आहे की आमचे दिलेले पैसे अडकलेले आहेत. तर त्यावेळी एकतर आग्नेयमध्ये पाणी आलेलं असतं, किंवा तिथं टॉयलेट आलेला असतो, किंवा क्लटर आलेला असतो, किंवा शिवरॅक आलेला असतो. शिवरॅक म्हणजे काय, शूज, जेवढे पण शूज वगैरे आहेत ना, हे शनी आहे. शनी कुठल्या बी गोष्टीला डिले करतो, स्लोनेस आणतो त्याच्यामध्ये. तर ते अग्नीमध्ये. स्वयंपाक बनवायला गेलं, जो स्वयंपाक अर्धा तासात बनायला पाहिजे त्याला 2 तास लागतात. म्हणजे अग्नीमध्ये कुठं ना कुठं शनीचा प्रभाव आलेला आहे. अच्छा, तर त्यावेळी ही गोष्ट होते. अग्नेच्या वरती म्हणजे टेरेसवरती तुम्ही कुठलीही क्लटर ठेवू नका. ते ठेवलं तरी गडबड होणार आहे, तुमच्या पैशाची फसवणूक होणार आहे, पैसे येणार नाही. डिक्लटरिंग तर महत्वाचं आहे 100%. जी नाही लागत वस्तू मागच्या 2 वर्षात 3 वर्षात तुम्ही ज्या गोष्टींचा यूज नाही केलं ते डोनेट करून टाका, दान करा. बरं, दान करताना अजून एक गोष्ट तुमच्या थ्रू सांगायला आवडेल मला, की लोक आहे ना घरातले कपडे वगैरे, न वापरणारे कपडे वगैरे है ना बरेच ठेवलेले असतात, मग ते कधीतरी डोनेशन करायची वेळ येते. पण एक आवर्जून सांगावं असं वाटतं, ज्यावेळी तुम्ही ते डोनेशन करता तर ते मिठाच्या पाण्यामध्ये एकदा मिक्स करा, किंवा तुरटीच्या पाण्यात मिक्स करा, आणि त्याला वॉश करून मग तो द्या. आपली ऊर्जा कट 100%. कारण तुमच्या बॉडीवर वरती तो कपडा असतो कंटिन्युअसली, तुमचा एक ऑरा आहे, तुमची एक व्हायब्रेशन आहे, तर ते व्हायब्रेशन त्या बरोबर जातात.
अच्छा. प्रत्येक माणसाचा आहे ना फ्रेग्रन्स असतो, प्रत्येक हम्म. शरीराचा एक फ्रेग्रन्स आहे. हम्म. तो फ्रेग्रन्स त्याच्यावर कॅरी होतो, फेरोमॉन्स म्हणतात, हार्मोन्स म्हणू शकता. ठीक आहे, प्रत्येक व्यक्तीचं वेगळं आहे. हा. आणि तो व्यक्ती ज्या पद्धतीचे व्हायब्रेशन जनरेट करतो ना तसा तो चेंज होतो. अच्छा. आयुर्वेदामध्ये बघा तुम्ही, आयुर्वेदामध्ये ह्याचा उल्लेख खूप छान आहे. एखाद्या व्यक्तीचा जो आपण वास म्हणतो ना, स्मेल, सुगंध किंवा दुर्गंध, त्याच्यावरनं त्याचा आजार कळतो. तसंच वास्तूमध्ये जमिनीच्या सुगंध वरनं कळतं की ही जमीन कुठल्या प्रकारची आहे. अच्छा. एखाद्या वास्तूमध्ये जेव्हा जातो ना त्याच्यावरनं पण तुम्हाला कळतं की हिथं आता कुठल्या प्रकारचे व्हायब्रेशन आहेत. अच्छा. एकदम इंटरलिंक आहे, सगळ्या गोष्टी इंटरलिंक आहे. समजलं तर बेस्ट आहे, नाही समजलं तर काही कामाचं नाही. नाही, मग तुम्हाला कन्सल्ट करायचं अशा वेळेस 100% कन्सल्ट मला करा, कुठल्याही एक्सपर्ट वास्तू कन्सल्टंटला करा. बट बघा काय होतं, लोक आहेत ना, मी बघितलं लोक 1-1, 1.5, 2-2 करोडची घरं घेतात आणि एका चुकीच्या दिशेमुळे ना ते होत्याचं नव्हतं. मग ही गडबड आहे. आता काही हॉटेल्स वगैरे मी बघतो ना तर लोक 5-5 करोड 10-10 करोड रुपये इन्व्हेस्ट करतात. अँड साऊथ वेस्टमध्ये खड्डा केलाय, साऊथ वेस्टमध्ये STP प्लांट केलेलं आहे, पाणी भरपूर आलेलं आहे, तर ते हॉटेल चालणारच नाही. अच्छा. एनी कंडिशनमध्ये नाही चालणार. आणि जो म्हणतो ना की मला वास्तूवरती विश्वास नाही, त्याला माझा आवर्जून अशी म्हणजे कळकळीची विनंती आहे, साऊथ वेस्टमध्ये मोठा खड्डा करायचा, त्याच्यामध्ये पाणी साचवायचं, STP प्लांट बनवा, अंडरग्राऊंड वॉटर टँक बनवा किंवा टॉयलेटचा सेप्टिक टँक बनवा आणि हॉटेल चालवून दाखवा. 3 वर्षाच्या आतमध्ये तो हॉटेल पूर्ण बंद व्हायच्या परिस्थितीला येऊ शकतो. पण मग यावर उपाय काय? समजा आता ऑलरेडी आहे, जसं मग तुम्ही म्हणाल की आग्नेयमध्ये किचन नाही, आग्नेयमध्ये टॉयलेट बाथरूम किंवा पाण्याची टाकी आहे, तर मग करायचं काय अशा वेळेस? 90% चान्सेस मला असं वाटतं की बेस्ट रेमेडीज की तिथनं हटवणं. फ्लॅट सिस्टम आहे ना. अच्छा. त्याचं फ्लॅट सिस्टममध्ये जेव्हा आपण बघतो ना तर त्यावेळी आपण एनर्जी मेजर करतो आणि मग तिथल्या गोष्टींना उपाय केलं जातं. मग तिथं काय आहे की फायर कमी आहे. इनडायरेक्टली काय होते की तुम्ही तिथं टॉयलेट आणलंय तर काय होतं, फायर कमी झालंय. बरोबर. मग त्या फायरला वाढवण्यासाठी काही रेमेडीज पार्ट करावं लागतं, मग ते करणं गरजेचं आहे. अच्छा. ओके. ऑब्व्हियसली ते करणं गरजेचं आहे. मग रेमेडीज कुठं होत नाही तर साऊथ वेस्ट मधली रेमेडीज नाही होत, जे आता मी तुम्हाला सांगितले. अच्छा. आणि ईशान्येमधली रेमेडीज नाही होत. ईशान्य देशामध्ये खूप जास्त टॉयलेट वगैरे केलं असेल तुम्ही, खूप जास्त क्लटर असेल, शू रॅक वगैरे असेल तर ते काढून टाका. ओके. नैऋत्यमध्ये पण सेम आहे. नैऋत्यमध्ये जर तुमचं टॉयलेट असेल, नैऋत्यमध्ये अंडरग्राऊंड टँक असेल तर तुम्ही काढा. आता जस्ट रिसेंटली एक केस बघितलं मी, म्हणजे कालच मी एका जातकाच्या ठिकाणी व्हिजिट केलो, तर त्या क्लायंटला विचारलं मी कसं चाललंय, ते म्हणजे एकदम ओके चाललंय, काहीच सांगितलं नाही त्यांनी. त्या घराला ऑलमोस्ट 3 वर्ष झाले होते. सगळं घर बघितलं एकदम व्यवस्थित वाटलं मला. म्हटलं सर तुम्हाला चॅलेंजेस काय आहेत? आपलं एक आहे ना बेस्ट पार्ट म्हणजे हा आहे की जोपर्यंत तुम्हाला चॅलेंजेस असतात ना तोपर्यंत आपण ती वास्तू करायला घेत नाही. सगळं चांगलं चाललंय ना मग डिस्टर्ब करून आहे ते ओके तुमच्यासाठी, तुमच्या कुंडलीप्रमाणे ते बनलेलं आहे. जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर डेफिनेटली कन्सल्ट करा. आज समजा एखादा डॉक्टर आहे, त्याकडे माणूस असाच जाऊन नाही बसत ना, मी कसा ठीक आहे बघा. तो म्हणतात काहीतरी दुखत असेल, पोट दुखतंय, काहीतरी झालंय तुला, मग तू माझ्याकडे आलाय. सेम गोष्ट कन्सल्टंट बरोबर. काय एक्झॅक्टली होते ते सांगा, मला कसं कळणार की बाबा तुझा आजार बरा झालाय का नाही झालाय. सेम गोष्ट आपण ह्याच्यामध्ये करतो. त्याला विचारलं मी की एक्झॅक्टली ते म्हणून सगळं चांगलं चाललंय ओके. आणि तिथं मी बघितलं की साऊथ वेस्टमध्ये एक सेप्टिक टँक बनलं होतं. म्हणलं सर इथं काय म्हणजे साऊथ वेस्टमध्ये सेप्टिक टँक. म्हणलं सर होऊ शकत नाही, बरं चाललंय हे जी तुम्ही गोष्ट बोलताय, काही ना काही प्रॉब्लेम आहे, मेडिकल एक्सपेन्सेस चालू असतील, ठीक आहे, किंवा मग ॲक्सिडेंटल काही झालेलं आहे का, किंवा अननेसेसरी पैसा वाया जातोय का. म्हणजे सर यातलं काहीच नाही झालं. म्हणलं अरे वा, मग तर चांगलं आहे. म्हणलं मग तर खरंच ब्लेसिंग म्हणावं लागेल, ह्याच्या पलीकडे काही नसू शकतं. मग हळूहळू जेव्हा आमचं कन्व्हर्सेशन झालं मग त्यावेळी कळालं की चाइल्ड होत नाही आहे, मिसकॅरेजेस झालेले आहे, IVF वरती खर्च चालू आहे, ठीक आहे, हाय तर शॉपचा रेव्हेन्यू कमी झालेला आहे. मग म्हणलं हे काय. तर म्हणे हा सर आता तुम्ही बोलतात तेव्हा आम्हाला कळतंय. म्हटलं असं होणारच नाही की तिथं खड्डा आहे, सेप्टिक टँक आहे आणि तुम्ही प्रोग्रेस करताय, नाहीच होऊ शकत.
जी काही प्रगती आहे ती पूर्व पुण्याईने किंवा पूर्वीचं काही चार्ज जे पण असेल. मग ते 3 वर्षापर्यंत ते सस्टेन करतं, मॅक्सिमम मग तेच. 6 वर्षापर्यंत, त्यानंतर सस्टेन नाही होत, तो जाणारच आहे. ओके. पण मग यावर उपाय म्हणून काही पेंटिंग जो सध्या खूप चालू आहे की पेंटिंग्स लावतात, 7 घोड्यांचं जे पेंटिंग आहे त्याचा खूप ऐकतोय आपण सगळे. सर ते घोड्यांना आपल्याला घोडे लावतात. हो का? स्पष्ट भाषेत सांगतोय ते तुम्हाला, म्हणजे भाषा थोडीशी रफ वाटू शकते, बट अनफिल्टर्ड. डेफिनेटली काय आहे की दिशाभूल होते. नुसतं जर पेंटिंग लावून जर झालं असतं ना, आज महाराष्ट्र शासनानेच ते म्हणलं असतं की बाबा पूर्व दिशेत त्या पेंटिंग लावून टाका. तसं नाही होऊ शकत सर. प्रत्येक पेंटिंगला एक मिनिंग आहे, त्याचे एक प्लॅनेट्स आहेत. तर ते जर बघून तुम्ही जर करत असेल तर गोष्ट वेगळी आहे. अच्छा. तसं आता बऱ्याच वेळा उत्तर दिशेमध्ये ग्रीनरी लावायची, एक ग्रीनरी पेंटिंग लावा असं आपण कंटिन्युअसली म्हणतो. पार्शली ते बरोबर पण आहे, पण 100% बरोबर आहे का नाही. अच्छा. एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर बुध हा ग्रह खराब असेल आणि त्याने ग्रीन कलरची पेंटिंग जर उत्तर दिशेला लावली असेल तर 100% ते डॅमेज करणार. बुध ग्रह खराब आहे हे कसं कळणार? एकतर त्याचा बुध जर 8th हाऊस मध्ये असेल, 12th हाऊस मध्ये असेल, किंवा बुधाबरोबर काही वेगळे ग्रह बसले असतील, बुधाबरोबर राहू बसला असेल तर 100% तो डॅमेजच करणार. अच्छा. पण जर बुध षष्ठेस असेल तर काही प्रॉब्लेम असो, बुध वाईट असो. बुध षष्ठेश म्हणजे जर तुम्ही 6व्या घरातला बुध असेल तर काय होणार की बाबा त्याला आजार वाढणार. रोग ऋण शत्रू आपण 6th हाऊस वरनं बघतो. मेष लग्न कुंडली. पण हाच बुध 2nd हाऊस मध्ये आहे, पैसा देणारा हाऊस आहे, बिझनेस 100% ग्रोथ करणार. मीडियासाठी पण. यस. बघा, कुठल्या पण वास्तूचे रिझल्ट 60% लोकांना मिळत आहेत आणि 40% लोकांना नाही मिळत, असा सर्रास लोक सांगतात की आम्हाला याचा रिझल्ट नाही आला. कारण का नाही आला? कारण 40% लोकांच्या कुंडलीमध्ये ते जे स्थान आहेत ते चेंज झालेले आहेत. ओके. 100%. 12 भाव आहेत, 12 भावामध्ये 6, 8, 12 हे जे भाव आहेत हे थोडे नुकसान करणार आहेत. मग 6, 8, 12 म्हणजे तुम्ही समजा ना 12 मधले हे 3 काढले तर तो पर्सेंटेज लगेच निघेल तुमचा. अच्छा. पण तेवढं कुणाला टाइम नाहीये, लोकांना डीप अनालिसिस करायचं नाहीये, लोकांना स्वतःबद्दल समजून घ्यायचं नाहीये की माझी प्रगती कुठं होऊ शकते. एकतर इंस्टाग्राम, रील्स ह्याच्यामुळं असं झालंय ना की लोकांचं कन्फ्युजन एवढं वाढलेलं आहे की हा एक सांगतो, तो एक सांगतो, मग मी इकडची ही फ्रेम आणली. बरेच लोक पायरटची फ्रेम वगैरे आजकाल खूप आणतात, त्याच्यावरती घोडे लावलेले असतात आणि मग त्याच्यामध्ये पायरटची फ्रेम असते आणि ती ईस्ट डिरेक्शनला लावा, त्याच्याने खूप जास्त प्रोग्रेस होईल. असं नाही होऊ शकत. तुमच्या कुंडलीमधला जर सूर्य खराब असेल, तुम्ही जेवढे घोडे लावणार तेवढे तुम्हाला घोडे लागणार आहेत. वडे तळावं लागते, होणारच नाही, प्रोग्रेस होणारच नाही. आणि तुमच्या घरामध्ये 5 लोक राहतात, सगळ्यांचा सूर्य चांगला असेल याची काय गॅरंटी आहे? हा, तुम्ही जर कमर्शियल गोष्टीसाठी, म्हणजे समजा माझं एक ऑफिस आहे त्याच्यामध्ये मी लीड करतोय, माझ्या ऑफिसमध्ये माझा सूर्य चांगला आहे, तुम्ही लावा पूर्व दिशेमध्ये, मग घोडा लावा तिथं, मग रुबी लावा, म्हणजे माणिक हारत्न इन्स्टॉल करा, काहीच प्रॉब्लेम नाही. अच्छा. तिथं प्रोग्रेस होऊ शकते. अगेन ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, बऱ्याच लोकांना माझी ही रिक्वेस्ट आहे की त्या लोकांनी ना थोडंसं ह्याचा अप्रोच आहे ना एक्सपेरिमेंटल मध्ये ठेवावा फर्स्ट 3 महिने तरी. ओके. पहिल्या 3 महिन्यात, कारण पहिल्या 3 महिन्यात कळून जातो की रिझल्ट काय येतोय. अच्छा. 3 महिन्यात एक अंदाज येतो. 100% ऊर्जा बदलतेच. 100% ऊर्जा बदलते. जेव्हा आपण एखादी गोष्ट घरामध्ये चेंज करताना थोडं वातावरण चेंज होणार आहे, काहीतरी गोष्टी होणार आहेत. बऱ्याच वेळा डिस्टर्बन्स येतो, जर चुकीच्या एनर्जीज असतील तर ते थोडासा रिॲक्ट करायला पण चालू होतात. मग तिथं आरसा फुटणं होतं, घड्याळ पडणं वगैरे होतं, ठीक आहे, हातातलं घड्याळ आपोआप पडतोय, ह्या सगळ्या गोष्टी होतात कारण ऊर्जा चेंज व्हायला लागलेत. बऱ्याच वेळा एखादं यज्ञ करतो, एखादं हवन करतो आपण, तर चांगल्या ऊर्जा तिथं स्थापित होत आहेत, मग काहीतरी नकारात्मक ऊर्जा तिथून निघून जातात. ते जाताना असे थोडी जाणार, काहीतरी डिस्टर्ब करून जाणार. अच्छा. मग तिथं ऍक्च्युअली एक ऊर्जा स्थापित होते आणि ती लॉंग टर्म मध्ये तुम्हाला प्रोग्रेस देते. अच्छा. ओके. पण सर, एक जसं तुम्ही घोड्यांबद्दल बोललात, एक म्हणजे घोड्यांच्या पेंटिंग बद्दल
सांगितलं की काय खरं आहे की फक्त वाहवत जाऊ नका रील्सवरून. 100%. तसंच कपाट तिजोरी कुठे ठेवावी, कोणत्या दिशेने, हा एक असतंच ना. कारण आजकाल तिजोरी हा प्रकार नाही राहिला. आपल्या कपाटामध्ये एक छोटा कप्पा असतो, तो तिजोरी म्हणून आपण वापरतो. बघा, ह्याच्यामध्ये प्रत्येक दिशांचं एक बल आहे, ठीक आहे, प्रत्येक दिशांची एक ताकद आहे. तुमच्या कुंडलीच्या अनुसरून जर ते केलं तर खूप जास्त बेनिफिशियल आहे. फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट, जर समजा तुम्ही फक्त हे बघताय की मला तिजोरी जनरली कुठं ठेवायला पाहिजे असा प्रश्न आहे, तर ती पश्चिम दिशेमध्ये ठेवायला पाहिजे. पश्चिम दिशेकडे म्हणजे पश्चिम दिशेमध्ये घराच्या सेंटरमध्ये थांबायचं. हा, उत्तर दिशा कुठं आहे ती बघायची, पूर्व कुठं आहे, पश्चिम कुठं आहे आणि दक्षिण कुठं आहे. अच्छा तर त्याच्यामध्ये पश्चिमेमध्ये एक्झॅक्टली अच्छा. 270 डिग्रीला अच्छा. जर तुम्ही जर ठेवत असेल तर त्याच्या आसपास 10 डिग्री इकडे तिकडे चालेल आपल्याला. 3 to 4 डिग्री आपण ऍक्सेप्ट करतो की मागं पुढं, ठीक आहे. तर तिथं ठेवला तर 100% तुम्हाला रिझल्ट येईल. अच्छा. म्हणजे मग दरवाजा पूर्वेकडे उघडेल अशा अँगलने म्हणता का तुम्ही? येस. ओके. म्हणजे पाठ पश्चिम. पश्चिम. आपण पश्चिमेला तोंड करणार, पाठ तुमची पूर्वेला असणार. हा, पाठ आणि जे कपाटाची पाठ आहे ती पश्चिमेकडे. ओके. म्हणजे तुम्ही जेव्हा आपण पैसा ठेवणार तर तो पश्चिमेत ठेवणार. अच्छा, पश्चिमेत ठेवणार असं ठीक आहे. पश्चिमेत जेवढे पण मोठे मोठे देवस्थान आहेत, जेवढे पण पैसेवाले देवस्थान आहेत, म्हणताय. ठीक आहे, असं म्हणता येईल. तर त्या सगळ्यांची जी रचना आहे ना, पश्चिमेमध्ये ती मूर्ती आहे. अच्छा. आणि तिथं खूप सारा पैसा येतो. एकदम डोळ्यासमोर तिरुपती व्यंकटेश आठवतो. 100%. मी स्वतः माझा बालाजीचा खूप जास्त चांगला अनुभव आहे, ठीक आहे. जेव्हा जेव्हा मी गेलो माझी प्रोग्रेस झालेली आहे. हो का? जेव्हा जेव्हा गेलो प्रोग्रेस झालेला आहे. पुढच्या 1 वर्षात 100% प्रोग्रेस झालेली आहे. वाव. मी तिरुपती महालक्ष्मीच्या टेम्पलला कंटिन्युअसली जातो. आपल्या कुलदेवताला नेहमी प्रत्येक वर्षामध्ये एकदा जातो. हे गरजेचं आहे. तुमच्या ग्रामदेवताला जाणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं लोकांना प्रश्न पडतो की अरे मी कर्म करा मग सगळं सोडा. तर कर्म तुम्ही करतायत, पण तुम्हाला आहे ना त्या कर्माला एक फ्यूल लागतो. फ्युएल लागतो. आज तुमची पेट्रोलची गाडी असेल तर समजा ती 600 किलोमीटर, एकदा टाकी फुल केली 600 किलोमीटर जाते. 600 किलोमीटर नंतर एक पेट्रोल पंप बघावा लागतो तुम्हाला, किंवा त्याच्या अगोदर बघावा लागतो. बरोबर आहे. थांबल्यावर नाही जायचे. मग मग तिथे कष्ट वाढतात, कष्ट वाढतायत, ओढा, एफर्ट्स वाढतात. एफर्ट्स वाढतात. तर तुम्ही हा असं समजा ना, ही ऊर्जा आहे, तुम्हाला घ्यायचं गरजेचं आहे. बरोबर. व्हिडिओ गेम मध्ये असतात ना, गाडी कमी व्हायला लागते, पेट्रोल कमी होत आहे, पेट्रोल भरायचं तिथे आणि मग पुढे परत जायचं. तसंच ह्याचं पण देवदर्शन आहे ना. अहो, तुम्ही प्रत्येक ठिकाणी आज बघा, बऱ्याच वेळा काय होतं की महालक्ष्मीचं मंदिर झालं आपल्या कोल्हापूरचे, है ना, किंवा मग विठुरायाचं मंदिर झालं, राईट. त्यानंतर समजा आपण तिरुपती बालाजीला जातोय, किंवा बरेच लोक आता सावर्या सेटला जात आहेत, राईट. बिझनेस लोक, राजस्थान जे लोक बघतायत ते महाकालला जात आहेत, ठीक आहे. तर अनुभव खूप वेगळे आहेत. महाकाल, काशीचे, किंवा मी आता जेव्हा केदारनाथला गेलो तर तो अनुभव वेगळा आहे. वाव. ही प्रगती कशामुळे होते माहिती का? ज्यावेळी तुम्ही त्या एन्व्हायरमेंटमध्ये जाता. मी तुम्हाला काय म्हणलो, प्रत्येक एन्व्हायरमेंटची एक ऊर्जा आहे. तुम्ही एखाद्या दर्शनासाठी जेवढी लाईन तुमची जास्त लागते ना, तुम्हाला 3 तास लागतात, 5 तास लागतात, बिंदास थांबा तिथं. कारण तेवढ्या वेळात तुम्ही तिथली एनर्जी ग्रॅब करताय, तेवढा फ्युल घेताय तुम्ही. गरज नाही VIP तिकीट काढण्याची. गरजेचं नाही आहे. आणि तुम्ही ब्लेम करायचं सोडा की अरे इथं काय VIP दर्शन आहे, इथली व्यवस्था चांगली नाही आहे. तुम्हाला त्या गोष्टींची काहीही घेणं देणं नाही आहे. तुम्हाला घेणं देणं डायरेक्टली त्या भगवंताशी. मधले काय लोक आहेत त्याची आपल्याला काय घेणं देणं नाही. तुम्ही ज्या एन्व्हायरमेंट वरती फोकस करणार ना, तशा पद्धतीच्या गोष्टी तुमच्यावर होणार. हा, कशाला तिथे रडक्या गोष्टी करायच्या, हे पैसे घेत आहे, हे VIP आहे. काहीच करू नका, काही बघू नका. अहो, खूप चांगले चांगले मंदिरं पण आहेत. गजानन महाराजांचं मंदिर आपल्या इथं, तिथलं मॅनेजमेंट खूप चांगलं आहे, गोष्टी खूप चांगल्या आहे, पीसफुल आहे गेले तर. तो विषय मॅनेजमेंट. मग तुम्ही ते सगळ्या गोष्टी नाही, तुम्हाला काय भेटतो तिथे गेल्यावरती, तो पीस जो आहे ना, तो इंटरनल पीस कसा भेटतोय. लाईक समजा तुम्ही महालक्ष्मीच्या टेम्पलला जाताय, तुम्ही मंदिरात जाताय, त्या एन्व्हायरमेंट मध्ये, यस कोल्हापूरच्या, जेव्हा तुम्ही त्या एन्व्हायरमेंट मध्ये थांबता ना, खरंय, तुम्हाला कळून जाईल. अगदी श्रीयंत्रासारखं वाटतं आतमध्ये जाताना. आतमध्ये श्रीयंत्र आहे. अच्छा, आहे. ते दगडी खांब लोक तिथं दर्शनच घेत नाही, हे दुर्दैव आहे. बऱ्याच लोकांना माहित नाही. हो, कुठे आहे? तुम्ही जेव्हा एंटर करता, लेफ्ट हँड साईडला तुम्हाला तिथे श्रीयंत्र
कोरलेलं आहे पूर्ण छानपैकी, तुम्हाला दर्शन तुम्ही घेऊ शकता एवढं छान आहे. पण लोक ते स्किप करतात गर्दीच्या अभावी. कधी कधी लोकांना बघायलाही नाही भेटत. जे तिथले स्थायिक आहेत त्या लोकांना माहिती आहे. अच्छा. पण जे लोकांना नाहीच माहिती तर त्यांनी श्रीयंत्राचं आवर्जून दर्शन घ्यायला पाहिजे. ती ताकद आहे. खरंच ऊर्जा आली हे ऐकून. त्या यंत्रात ती ताकद आहे, त्या मंदिरात ती ताकद आहे, तिथं कंटिन्यू जो मंत्रोच्चार होतो त्याच्यात ती ताकद आहे. त्या तुम्ही ज्यावेळी त्या एन्व्हायरमेंटमध्ये जाताना तर कंटिन्युअस ते व्हायब्रेशन घेताय, तुम्ही रिसिव्ह करताय. बघा 2 गोष्टी आहेत. एक भरलेली टाकी आहे असं समजू आपण, आणि आपला एक रिकामा डबा आहे. आपण रिकामा डबा आहे. ह्या भरलेल्या टाकीमधली ऊर्जा आपल्यामध्ये येणार का नाही? बरोबर. त्याच्या संपर्कात 100% येणार. तर तिथं पाप पुण्य ही गोष्ट सोडा, तिथं जावा, सरेंडर व्हा, 100% ती ऊर्जा तुम्हाला भेटणार. मस्त. आणि खूप छान अनुभव आहेत, खूप छान अनुभव आहेत. आणि मी जेव्हा जेव्हा जातो ना, प्रोग्रेस होतीये. आणि दरवेळी जेव्हा आपण जातो ना, नवीन रहस्य भेटतं तिथं. नवीन गोष्टी उलगडतात दरवेळी. व्यंकटेशांचं दर्शन केल्यावर कोल्हापूरच्या आता सहसा मी जेव्हा व्हिजिट्स असतात कोल्हापूरला, सहसा माझं महिन्यातनं एकदा तरी जाणं होतं. अच्छा. आणि मी जेव्हा पण दर्शन घेतो ना, मला मन प्रसन्न होतं. खरंय. आणि तिथं बसतो मी थोडा वेळ, आणि दरवेळी काहीतरी नवीन, म्हणजे देवी साक्षात असं सांगते की काहीतरी बाबा नवीन तुला भेटणार आहे. आयडिया पण जे सुचत असतील ना. आणि मे बी मला ते त्यावेळी क्लिक नाही होत, ते नंतर क्लिक होत. वा. आणि हे झालेलं आहे माझ्या प्रत्येक वेळी, ही गोष्ट झालेली आहे. मग याचे संबंध वास्तूशी असेल, कारण मंदिराची वास्तू तशी आहे. 100%. तुम्ही वास्तूला नाकारूच शकत नाही. आपण व्यक्ती आहोत तर आपण वास्तूचा संबंध असणारच शेवटी. तुमच्या घरामध्ये वारा यायला पाहिजे, ऊन यायला पाहिजे, ह्या गोष्टी मानतो. पृथ्वी तत्व आहे स्टॅबिलिटीसाठी, छत आहे तुमचा. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो प्लॅन तुम्ही करता तो वास्तू आहे. ब्ल्यूप्रिंट हा वास्तू आहे. म्हणजे कुठून एन्व्हायरमेंट मधनं सूर्याची किरणं यायला पाहिजे, कशा पद्धतीचं व्हेंटिलेशन माझ्या घरात असायला पाहिजे. बघा 2 गोष्टी आहेत. एक आहे, एक शंख आहे. शंख मधनं मी जेव्हा पण हवा फुकतो तर एक नाद वेगळा येतो. हो. तीच पोलिसांकडे एक शिट्टी असते, त्याच्यामध्ये पण हवाच फुकतो ना. बरोबर आहे. फक्त आकार वेगळा असल्यामुळं व्हायब्रेशन वेगळे जनरेट. काय एक नंबर सांगितलं ते. सेम गोष्ट स्ट्रक्चर आहे. तुमचा स्ट्रक्चर बिघडला ना, तर वातावरण बिघडणार आहे. बासरीचं स्ट्रक्चर वेगळा, आवाज वेगळा, ताल मधुर वेगळं आवाज. प्रत्येक जेव्हा बासरीच्या वरती जे तुम्ही सूर वरती एखादा बोट उचलला तर सूर चेंज होतो, दाबला तर चेंज होतो. बरोबर आहे. सनई सेम सगळं, प्रत्येक गोष्टी सेम. सगळीकडे एअर एलिमेंटच आहे. मग चेंज काय आहे? वरचं कन्स्ट्रक्शन. मग हा जो तत्व, हा तत्व चेंज आहे. त्यानंतर तुम्ही बांधलेला जो शेप आहे तो चेंज आहे. पश्चिमेमधनं खूप जास्त खिडक्या ठेवल्या तर काय होतं, खूप जास्त वारा येतो. वारा येतात तर तो वाराचं घर्षण होणार आहे. तर घर्षण होणार, त्याच्यात एक व्हायब्रेशन तयार होणार आहे. तुम्हाला माहिती आहे कसं तयार होतं? तो नाही माहिती. मग नाही माहिती तर सायन्सचा युटिलाइज करा ना. कुठेतरी विश्वास ठेवा, सरळ सरळ. आज एखाद्या गोष्टीला, एखाद्या डॉक्टरकडे मी गेलो आणि त्याला म्हणलो की सर माझा असा असा प्रॉब्लेम आहे पोटाचा, तर तो काय म्हणणार की हां ठीक आहे पोटाचा प्रॉब्लेम आहे. माझा आत्तापर्यंत अभ्यास असा सांगतो की तू असं काहीतरी काल खाल्लेलं असेल, काही गडबड केली का? मग आपण म्हणतो हां काल मी थोडंसं पाणीपुरी खाल्ली, दाबेली खाल्ली, त्याच्यामुळे आज पोट गडबड. मग तो फूड पॉयझन झालं. काही नाही, तो त्याचा एक्सपिरियन्स सांगतो. तुम्ही सगळं विचारता का की कसं फूड पॉयझन होतोय, मला रिॲक्शन कसं होतं, सगळं काय होतं आतमध्ये, काहीच नसतं. रिझल्टची देणं घेणं असतं. मग तुम्हाला आउटकम म्हणजे हे सायन्स आजपर्यंत आहे, हे इटसेल्फ एव्हिडन्स आहे की बाबा हे काम करतंय, पण रिअल आहे. त्याच्याबरोबर कनेक्ट करा तुम्ही. म्हणजे तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी बरोबर, न्यूमरॉलॉजी बरोबर, ज्या सायन्स तुम्हाला कळतात, एनर्जी कळते, एनर्जी सायन्स बरोबर कनेक्ट करा. जे लोक हिलर्स आहेत ते हिलर्स आतमध्ये गेल्या गेल्या सांगतात बाबा इथली एनर्जी चांगली नाही. किंवा नॉर्मल माणूस पण सांगतो ना, अरे मला इथं जास्त बसू वाटत नाही, म्हणजे एनर्जी डल आहे, जांभया येतात, थोडासा डल वाटत. तुमची बॉडी सांगते, रिॲक्ट करते त्या गोष्टीला. बॉडीचं सायन्स पण तसंच आहे ना. बॉडी इंटेलिजन्स मे बी. बॉडीचं सायन्स पण तेच म्हणतं बाबा, एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा चेंजेस होणार असतं तर बॉडी सांगते तुम्हाला तुझी याची गरज आहे बाबा. तहान लागते ना तुम्हाला, कधी लागते? जेव्हा बॉडीला पाणी कमी होतं. आता फेब्रुवारी मार्च सुरू झाला तर वसंत ऋतूमध्ये लोकांना कफ,
ताप, सर्दी, खोकले सुरू होतात, आवाज बसतात. सो बॉडी क्लॉक, बॉडी सांगते सगळं. रिॲक्ट करते Body बॉडी. चे- हे चेंज व्हायलंय माझ्यामध्ये, मी चेंजेस आणतोय. सेम तुमच्या वास्तूमध्ये पण होत आहे. अच्छा. बट लोकांना ते सायन्स समजून नाही येतं. सेम आता जसं अग्नी तत्वाचं मी तुम्हाला सांगितलं, तसं सेम आहे पृथ्वी तत्वाचा, म्हणजे माती. ठीक आहे. मातीमध्ये खूप जास्त पाणी टाकलं, चिखल होईल, चिखल होईल, दलदल तयार होईल. तुम्ही चिखलवरती स्टेबल नाही चालू राहू शकत. किंवा तुम्ही गाडी चालवताय, खूप चिखलचं वातावरण असेल तर आपण हळू करतो किंवा स्किड होऊन जाईल ती. बरोबर. सेम गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये होते. पृथ्वी तत्व जर बिघडला, तुमची स्टेबिलिटी नाही राहत, फायनान्शियल चॅलेंजेस येतात, Okay. रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम येतात. बरोबर. आणि मगाशी तुम्ही म्हणा की पृथ्वी तत्व किती बेस महत्वाचं बेस आहे. तर मूलाधार चक्राशी मगाशी तुम्ही म्हणाला की मूलाधार चक्र आय थिंक पृथ्वी तत्वाचंच आहे ना. येस, म्हणजे किती जुळलेल्या आहेत गोष्टी या सगळ्या, की बेस पक्का पाहिजे. 100% पाहिजे. आणि मग आपण ज्या घरात राहतो त्याचा पण बेस पक्का असावा. 100%. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, ज्या लोकांचं पण पृथ्वी तत्व बिघडलेलं असेल, नॉर्मल सिम्पटम्स आहे ते. तुम्ही कुठेही जावा, मेडिकल सायन्समध्ये जावा, स्पिरिच्युअली जावा, ऍस्ट्रॉलॉजिकली जावा, हे तत्व बिघडलेलेच भेटणार. तुमचा जर नैऋत्य दिशा बिघडलेली असेल, तुमचं पृथ्वी तत्व बिघडलं असेल, तर होल्डिंग पॉवर गेली आहे तुमची. हो, कॉन्फिडन्स पण कमतरता आहे. कॉन्फिडन्स कमी होईल. दुसरी स्टेबिलिटी नाही येणार. ठीक आहे. तिसरी गोष्ट रिलेशन खराब होणार आहे. चौथं लोअर बॅक पेन होणार आहे. पाचवं टाचा दुखणार आहेत. सहावं तुमची हेअर ग्रोथ कमी होणार आहे. पृथ्वी तत्व कधी बॉडीमध्ये जेव्हा फायर खूप वाढतो, फायर खूप वाढतो बघा. आता सेम आहे अगेन, अग्नीमध्ये जर समजा मी माती टाकली, आग विझणार आहे. बरोबर. 100%. जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये फायर खूप वाढतो ना, तर तुमचे हेअरला जे पकडून थांबवायची स्ट्रेंथ आहे ना, ती कमी होते. बरोबर बोलताय अगदी. ठीक आहे. आयुर्वेद पण याला मॅच करतोय. कारण आयुर्वेदात पृथ्वी तत्वाचं सांगितलं, हाड आणि केस, दात हे बरोबर कमकुवत होत्या पृथ्वी तत्व कमी झालं तर. 100%. सेम गोष्ट इथे आहे सर, सेमच आहे, काही वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये. सेम गोष्ट जर समजा पृथ्वी तत्व वीक झालं, रिलेशन तर खराब होणार आहे. ठीक आहे. हेअर ग्रोथ तिथं पण गडबड होणार आहे. त्याच्यानंतर पैसा नाही टिकणार, लोअर बॅक पेन होणार, टाचा दुखणार, पाठीचा कणा दुखणार, लोअर पार्ट दुखणार. अच्छा अच्छा. ठीक आहे. आणि मग आपण म्हणतो की अरे काही चांगलं चाललं नाहीये, हेच गोष्टी होत आहेत. म्हणजे काय, तुमचं फायर जर वाढलं, तिथं फायर वाढलं तर काय होणार, नॉर्मली बेडरूम मध्ये गेलं भांडणं जास्त होणार. ठीक आहे. जिथं स्टेबिलिटी पाहिजे तिथं फायर आलंय, मग रिलेशन लूज होणार. अजून एक गोष्ट मी माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये बघितलेलं आहे, जेव्हा पण तुमचं बेडरूम ईशान्येमध्ये येतो, बेडरूम स्पेशली बेडरूम ईशान्येमध्ये येतो, तर त्या ऑब्झर्वेशन मध्ये मी हे बघितलंय की लोकांचे रिलेशन थोडेसे दूर होतात. लोकांमध्ये डिअटॅचमेंट यायला चालू होते, इंटिमसीची कमतरता. 100%. तर ती होऊ शकते. ईशान्य ही कशी आहे, सात्विक गोष्टींसाठी आहे. अच्छा, म्हणून तुम्ही देवघर म्हणालात की देवघर वगैरे तुम्ही करू शकता, प्रार्थना तिथं करू शकता, हॉल तिथं करू शकता, म्हणजे ज्यांच्या विचारांची देवाणघेवाण तुमची होऊ शकते. आणखी एक सर बेसिक प्रश्न की फ्लॅट, मला कोणाला हा एक प्रश्न पडतो की हॉल मधली दिशा बघायची, बेडरूमची वेगळी दिशा बघायची, की तुम्ही मगाशी म्हणाल ना की मध्ये येऊन बघायचं असतं हे सगळं. हा, घराच्या सेंटरमध्ये. अच्छा. घराच्या मधोमध थांबायचं. समजा तुमचा 1000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे, त्याचं एक काम करा, एकदम सेंटर पॉईंट काढा, कॉर्नर टू कॉर्नर जॉईंट करून सेंटर पॉईंट मध्ये जेव्हा थांबणार तेव्हा नॉर्थ बघा. कंपास ओपन करा, कंपास मध्ये बघा की नॉर्थ जे रेड कलरने दाखवते, तर तो नॉर्थ नोडल कुठं आहे. ठीक आहे. नॉर्थ पासून म्हणजे उत्तरेपासून पूर्वेमधली जी मधली दिशा आहे, तर ती ईशान्य म्हणतो आपण. ठीक आहे. पूर्वेपासून दक्षिणेमधली जी दिशा आहे, तर त्याला अग्नी म्हणतो आपण, आग्नेय. ठीक आहे. त्याचप्रमाणे दक्षिणेपासून पश्चिमेमधली मधली दिशा जी आहे ती नैऋत्य. ठीक आहे. आणि पश्चिमेपासून उत्तरेमधली कॉर्नर जी दिशा आहे त्याला म्हणतो वायू, म्हणजे वायव्य. ठीक आहे. वायव्य तत्वाची पण खासियत आहे. वायव्य तत्व मार्केटिंग लोकांसाठी खूप चांगलं आहे. अच्छा. वायव्य तत्वामधून जर तुमची एंट्री असेल तर जनरली माणूस त्या घरात टिकत नाही. ओके. तर तो फिरतीवरती राहतो जास्त. अच्छा. प्रत्येक एंट्रन्सला आहे ना त्याचा एक पॉवर आहे, त्याला युटिलाइज कसं करायचं तुमच्यावरती. ओके. हॉटेल इंडस्ट्रीसाठी दक्षिण दिशा चांगली, पॉवरफुल आहे, फायरचे. हो बरोबर. राईट, एनर्जीची दिशा आहे. मार्केटिंग वाल्यांना वायव्य दिशाची आहे. जे नॉर्मली ग्रहस्थ लोक आहेत त्यांना ईशान्य दिशा चांगली आहे. ओके. प्रत्येकाची एक दिशा ठरलेली आहे.
पण मग ईशान्येला जर प्रवेशद्वार असेल घराचं मग ते चांगलं आहे. त्याच्यामध्ये पद पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, एकदम कॉर्नर ईशान्य पण नाही चालत. बऱ्याच लोकांना असं वाटतं एकदम कॉर्नर ईशान्य जर असेल तर ते चांगलं आहे, तर ते चांगलं नाही आहे. नाही, कारण ईशान्य कोपऱ्याच राहणार नाही ना. Right. अच्छा, तर त्याच्यामध्ये ना काही पद आहेत. जेव्हा तुम्ही एका चांगल्या कन्सल्टंटला बोलता ना, तो ग्रीड बनवून पद बनवतो आणि त्या पदावरती सांगतो की हे पद चांगलं आहे. प्रत्येक दिशामध्ये तुम्हाला असे तरी 2-2 तरी पदं आहेत की ज्याच्यामधनं एंट्री घेऊ शकता. अच्छा, दक्षिण असू दे, पश्चिम असू दे, उत्तर असू दे, पूर्व असू दे, अच्छा, त्यानुसार घेऊ शकता. ओके. पण मग 4 पैकी नॉर्मली कोणती दिशा चांगली वाटते लोकांना? जनरली मी असं सजेस्ट करतो लोकांना, पूर्व दिशेमधनं एंट्री घ्या, ईशान्यमधनं घेऊ शकता, उत्तरेमधनं घेऊ शकता. काहीच जर पर्याय नसेल तर वायव्यमधनं घ्या. अच्छा, नैऋत्य दिशेमधनं एंट्री टाळावी. 100% टाळावी. अच्छा. पितरांची दिशा आहे, हो. तिथं जर तुम्ही एंट्री करत असेल तर फायनान्शियल लॉसेस होणार आहे. तुमचा जे होतं ते नव्हतं होणार आहे. हो, रंकाचा रावाचा रंक. अच्छा, तर ती गोष्ट होऊ शकते. बेसिकली नवीन वास्तू ज्यांना पण घ्यायची ना, तर त्या लोकांनी काही गोष्टी टाळाव्या. जसं की एक एक्झाम्पलला कलर्सवरती जसं मी म्हणलो, खूप आता बघा हे प्रत्येक कलर आहेत ना, जसं रेड कलर आहे तर फायर एलिमेंट आहे, ब्ल्यू कलर आहे जलतत्व आहे, येल्लो कलर आहे पृथ्वीतत्व आहे, ग्रे कलर आहे तर तुम्ही वॉटर एलिमेंट किंवा वायुतत्व पकडता, व्हाईट वायू आहे. तर हे जेव्हा जेव्हा आपण बघतो ना, तुमच्या घरामध्ये खूप जास्त रेडियस कलर केला असेल किंवा पिंकिश कलर केला असेल तर तुम्हाला अग्नीच्या रिलेटेड प्रॉब्लेम तुम्हाला 100% जाणवणार. आणि अग्नीचा अपोजिट जो कलर आहे, ठीक आहे, जसं आपण जलतत्व म्हणतोय, तर तोही प्रॉब्लेम करणार. अच्छा, म्हणजे तुम्ही मानसिकरित्या स्टेबल नाही राहणार, हायपरनेस जास्त राहणार आहे, झोप प्रॉपर होणार नाही. जो सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे 100%. जेव्हा तुम्ही पेंटिंग पण लावता हां. तर अशा पद्धतीचे पेंटिंग अवॉइड करा. खूप जास्त फायर, रेड कलर मधले पेंटिंग अच्छा, अवॉइड करा. तुमच्या घरामध्ये समजा खूप जास्त निळा कलर वापरला है ना, तर जेव्हा तुम्ही निळा कलर करता, हे 2 गोष्टींना एकतर जलतत्व रिप्रेझेंट करतोच, त्याच पद्धतीने शनीचा कलर पण आहे. अच्छा, माणूस थोडा स्लोनेसला येईल, ओ, प्रगती लवकर होणार नाही. सेम गोष्ट येल्लो कलर, बरेच लोक येल्लो कलर खूप लावतात. ठीक आहे, मग माझा सजेशन तेव्हा असतो की लेमन येल्लो कलर, की थोडासा लाईट कलर मध्ये जाऊ दे, एकदम लाईट कलर मध्ये, जो फर्स्ट किंवा सेकंड शेड तुम्हाला भेटेल तो वाला. ठीक आहे, तर त्याच्याने काय होते, तुमची प्रोग्रेस होते. बट जर तुम्ही येल्लो कलर पूर्ण केले तर माणूस आहे ना स्टॅग्नंट होतो, त्याची प्रगती नाही होत. अच्छा, पृथ्वी तत्व वाढला ना, पृथ्वी जेव्हा खूप जास्त वाढतो त्याचं मुवमेंट कमी होतो, जडत्व येईल, जडत्व येतं. मग ती विचारांची जडत्व येते, पैशांची जडत्व होतं, रिलेशनशिपची जडत्व. ओके, मंदावते स्पीड सगळं बंद होणार. पण मग सर हॉल प्रमाणे असं काही लावायचं, काय सांगाल की त्या दिशेमध्ये हॉलमध्ये येलो कलर लावतो, लेमन कलर म्हणतो माझा असं लेमन येलो कलर तुम्ही जनरली यूज करा, काही प्रॉब्लेम नाही. तुमचा आग्नेयमध्ये जर किचन असेल तर पिस्ता कलर वापरू शकता आग्नेयमध्ये. अच्छा, ठीक आहे. नैऋत्यमध्ये जर तुमचं नैऋत्यमध्ये जर बेडरूम असेल तर कर्ज जास्त वाढतो, अच्छा, आजार वाढतो. ठीक आहे, तर नैऋत्याचा बेडरूम शक्यतो टाळा. पण नैऋत्यामध्ये येल्लो कलर, लेमन येल्लो कलरच अगेन मी सजेस्ट करेन. पश्चिम दिशेमध्ये व्हाईट कलर वगैरे वापरू शकता, ऑफ व्हाईट कलर वापरू शकता, वायव्य दिशेला ऑफ व्हाईट कलर वापरू शकता. पश्चिम दिशा ही आहे ना झोपण्यासाठी पण खूप चांगली आहे आणि दक्षिण दिशा पण झोपण्यासाठी खूप चांगली आहे. अच्छा, म्हणजे बेडरूमसाठी हे 2 दिशा रिकमेंड करतो. अगेन जर तुम्ही ह्याच्यामध्ये मला असं विचारलात की नंबर 1 नंबर 2, तर नंबर 1 पश्चिम आणि नंबर 2 दक्षिण. येस, तर असं जर बेडरूमची पोझिशन केली तर बेस्ट राहील. आणि मग तुम्ही पितरांबद्दल बोललात, तिथं एक कन्फ्युजन असतं की ते फोटो लावायचे कुठे, म्हणजे त्यांचा चेहरा दक्षिणेकडे. ओके, पितरांचे फोटो जे आहेत ते घराच्या सेंटरला थांबून बघा. दक्षिण आणि पश्चिमेच्या मधली दिशा जी येते नैऋत्य, ती पितरांची दिशा, तुम्ही तिथं फोटो ठेवू शकता. म्हणजे चेहरा कुठे का, म्हणजे तो जाऊ द्यात, मग पाठ त्या याच्यावरती असली पाहिजे. त्याच्यामध्ये दक्षिण भिंत आणि पश्चिम भिंत ह्या 2 भिंतीवरती तुम्ही फोटो ठेवू शकता. शेवटी म्हणजे तुम्ही समृद्धी महालक्ष्मी मंदिर बोलत होतात, त्यावर मला तुमचे खास ते आठवलं की तुम्ही नोट तयार करून द्यात पिरॅमिडची. ओके, सो प्लीज सर आज करून देऊ शकाल का तुम्ही?
ती मला युज करायची म्हणून म्हणतोय माझ्यासाठी. नक्कीच. ऍक्च्युली मी हे फक्त माझ्या क्लायंटसाठी करत असतो. अच्छा. ठीक आहे. तर शुअरली आज तुम्ही रिक्वेस्ट केला तर मी तुम्हाला ते नक्की. करून आणि ते दाखवेन. इंटेन्शन ठेवा सर की सक्सेस मिळावी म्हणून. 100%. ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट मला ऍड ऑन अशी करावीशी वाटते की घरामध्ये जेवढे पण पेंटिंग्स लावतो तुम्ही, तर ते पेंटिंग्स असे लावा की जसं की उत्तर दिशेला काही पेंटिंग लावतायत तर लोक पाण्याची पेंटिंग्स वगैरे रिकमेंड करतो. अच्छा. तर पाण्याच्या पेंटिंग ऐवजी जर तुम्ही तिथं फाउंटन ठेवलात तर तो जास्त काम करेल, कारण तो एन्व्हायरमेंट मध्ये मिक्स होतोय. म्हणजे खरं फाउंटन. खरा फाउंटन छोटासा असतो ना, टेबल फाउंटन वगैरे, तर तो ठेवा. तर त्याच्याने तुम्हाला प्रोग्रेस जास्त दिसेल, नवीन क्लायंट येताना जास्त दिसेल. त्याच पद्धतीने समजा ईशान्यमध्ये काय ठेवायला पाहिजे, तर ईशान्यमध्ये मंदिर तर करू शकतो आपण. जर तुम्ही बिझनेस करत असाल तर मात्र तुमचं मंदिर एकतर उत्तरेमध्ये करा किंवा पश्चिमेत करा. ईशान्यमधलं मंदिर हा तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देतो, सात्विकता, हा ठीक आहे, जेवढं आहे तेवढं ठीक आहे माझ्यासाठी, तर ते ईशान्य देतं. अच्छा. सात्विकता देतं ते, है ना. तर तिथं आहे ना, जर तुम्हाला प्रोग्रेस करायचा आहे खूप जास्त, तर तिथे छोटे छोटे प्लांट्स ठेवू शकता ईशान्याला. हा, जसं तुळशीचं झाड वगैरे तुम्ही ते ठेवू शकता, तर ते बेस्ट राहील तुमच्यासाठी. अच्छा. आणि देवघर कुठे म्हणालात? एक तर तुम्ही उत्तरेला करा किंवा मग पश्चिम दिशेला करा. ठीक आहे. आणि पूर्वेलाही चालतो. जर तुम्ही पॉलिटिक्स मध्ये वगैरे असाल, ठीक आहे, किंवा जनसेवा करत असेल तर मात्र मग तुम्ही पूर्व दिशेमध्ये करा. सोशल फिगर असला. या सोशल फिगर असाल तर पूर्व दिशेमध्ये. मग तिथं सूर्याची प्रतिमा ठेवावी का नाही ठेवावी, तर सूर्याची प्रतिमा ठेवण्यापेक्षा तिथे एक मोठा विंडो असायला पाहिजे. डायरेक्टली सूर्यदेव तुमच्या घरात येतील, तर हे ती कन्सेप्ट आहे. अच्छा. ठीक आहे. तर त्याच्यावरती माझा फोकस जास्त आहे की ज्याच्यापेक्षा पेंटिंग वगैरे लावण्यापेक्षा तो डोअर ओपन करा किंवा तो विंडो ओपन करा. अच्छा. पण मग सर पूर्व जर ब्लॉक आहे, भिंतच आहे, तर मग त्यावेळेस आपण ते तांब्याचं सूर्य लावू शकतो की फक्त ते मनाला समाधान म्हणून आहे? ओके, ठीक आहे. जर समजा तुम्हाला भूक लागली, मी फक्त भूक एक फोटो काढून तुम्हाला दाखवते मी, सर हे बघा, तर तुमची भूक पूर्ण होईल का नाही होईल? नाही होणार. उलट आणखी क्रेविंग वाढेल. का बरं? कारण ते ऍक्च्युअली रिअल मध्ये मिळत नाहीये. 100% ह्याच्या बरोबर. अच्छा अच्छा. जर तुम्हाला सूर्याचा प्रकाश पाहिजे तर सूर्यप्रकाश पाहिजेच. तुम्ही तिथं इफ अँड बट नाहीये काहीच. ठीक आहे. तर तो ओपन कराच करा. नसेल शक्य तर तुम्ही सकाळचं मॉर्निंग वॉक करा. अच्छा. हा एक त्यातला एक छुपा मार्ग आहे की आपण 100% रेमेडी म्हणता ना तुम्ही, रेमेडीसाठी मी गोष्ट सांगतो. बरोबर. आणि ही प्रॅक्टिकल रेमेडी सांगते मी. तेच गरजेचं आहे. तुमचं जर पृथ्वी तत्व बिघडलंय तर ग्राउंडिंग करणं गरजेचं आहे. ज्याला पण पैशाचा प्रॉब्लेम येतोय, हेल्थच्या रिलेटेड इश्यू येतात ना, त्या लोकांनी 30 मिनिट्स अनवाणी पायाने चालावं आणि 45 दिवसाचा रिझल्ट सांगावा. पण रस्त्यावर सुद्धा की फक्त जे आपली माती असते ना, मातीवर, त्या मातीवरती किंवा ग्रासवरती तुम्ही चाला, 100% रिझल्ट येणार. ग्राउंडिंग होणार ना, तुमची क्लिन्झिंग होणार ना. पृथ्वी माताचा संबंध आपला पायाशी. ओके. तर ते आहे. आग्नेयमध्ये काय, तुम्ही आग्नेयमध्ये त्रिकोण ठेवू शकता शेप. मगाशी तू म्हणाल की त्रिकोण म्हणजे राईट, अग्नी आहे ते. तिथं तुम्ही रेडियस कलर वापरू शकता जर अग्नी वाढवायचा असेल तर. तेही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. दक्षिणेमध्ये तुम्ही जिमचे इक्विपमेंट ठेवू शकता पॉवर वाढवण्यासाठी. इक्विपमेंट सांगतो, डायरेक्ट 3D रेमेडीज आहेत हे. ठीक आहे. डंबेल वगैरे तुम्ही ठेवू शकता तिथं दक्षिणेमध्ये. आणि ह्या ठिकाणी तुम्ही एखादं ढाल वगैरे ठेवू शकता. पेंटिंग पेक्षा हे ढाल जास्त काम करेल. ओके. ढाल आणि तलवार. राईट. आणि ढाल तलवार ठेवा. आणि जर तुम्हाला पेंटिंगच ठेवायची आहे, तर एखादं महाराजांचं एखादं फोर्ट कोणताही, ठीक आहे, कोणताही एखादा किल्ला, त्याचा फोटो ठेवा. अच्छा. फोर्ट, किल्ला म्हणतात. यस. वाव. किंवा मग महाराजांचं फोटो ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज. यस. आणि पूर्वेला जर काही ठेवायचंच असेल तर राज्याभिषेकचा फोटो ठेवा. पूर्वेला राज्याभिषेकाचा फोटो. तर हे सायकोलॉजिकली कसं काम करतं की एकतर महाराज म्हणलं की ऊर्जा तशीच येते. ठीक आहे. जर आपण जेव्हा तुम्ही पूर्वेत ठेवता ना, तर त्यावेळी लोकांबरोबर कसं कनेक्ट करायला पाहिजे ते तुमच्याकडे येईल. बरोबर. दक्षिणेमध्ये जेव्हा ठेवता तेव्हा ऊर्जा येते. ठीक आहे. तर असे वेगवेगळ्या
जनरली ठेवायचं अवॉइड करा. तर हा पित्रांचं स्थान आहे, तर पित्रांचा फोटो ठेवा. दक्षिणेमध्ये आणि पश्चिमेमध्ये फॅमिली फोटो ठेवू शकता. ओके, दक्षिण आणि पश्चिममध्ये फॅमिली फोटो ठेवू शकता. वायव्य दिशेमध्ये ती गोष्ट ठेवा जिथं तुम्हाला लाईफ एन्जॉय करायची, एखादी ट्रिप करायची आहे, एखादी समजा तुम्हाला एखादा सिमला वगैरेला जायचं आहे किंवा मनालीला जायचंय, तर तिथला एखादा फोटो तो इव्हेंट ठेवा. तुमचे जेवढे पण गोल आहेत, विजन बोर्ड आपण ज्याला म्हणतो, तर विजन बोर्ड एकतर ईशान्येमध्ये ठेवा किंवा पश्चिमेमध्ये ठेवा. अच्छा. तुम्हाला शारीरिक गोल जर काही असेल की मला अशी बॉडी करायची ह्या गोष्टी, तर ती दक्षिण दिशेला ठेवा. अच्छा. आयडियल वजन असेल, मला हे आयडियल वजन पाहिजे, तर ते दक्षिणेला ठेवा. तर ती तुमची बॉडी सपोर्ट करायला. मंगळ म्हणजे शरीर आहे कुंडलीच्या भाषेत, आणि त्याची जी दिशा आहे ती दक्षिण आहे. हे सगळे एक दुसऱ्यानं कनेक्टेड आहे. आणि सर, व्हॉट्सअप डीपी ते तुमचं स्पेशल आहे, त्याबद्दल थोडक्यात सांगा. व्हॉट्सअप डीपी कसा ठेवावा, कोणता ठेवावा? येस, व्हॉट्सअप डीपी तुम्ही एकतर ज्याला पैशाच्या रिलेटेड खूप जास्त अडचण आहे, तर त्या लोकांनी असा एखादा फोटो ठेवावा की ज्याच्यामध्ये वरून पैसे पडतात आणि खाली एक ढिगारा बनलेला आहे एका प्लेटमध्ये पैशाचा. गोल्डन मध्ये तो असावा, तो बेस्ट आहे. अच्छा, ठीक आहे. तर ते बेस्ट राहील तुमच्यासाठी. किंवा मग तुम्ही गुबड वगैरे जे असतात, तर त्याचा फोटो ठेवू शकता. ठीक आहे, गोल्डन गुबड वगैरे असं, गोल्डन ऑल म्हणतात त्याला. आणि ज्या लोकांना असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये हेल्थच्या रिलेटेड चॅलेंजेस आहेत, तर त्या लोकांना हिलिंग हँड्स, म्हणजे असे एक वर एक हँड आहे खाली एक हँड आहे, तर जो हिलिंग हँड्स तुम्ही नॉर्मली गुगलवर सर्च केला तर त्यांनी ते ठेवा. ऊर्जा येताना देखील. ज्या लोकांना पैशाचा प्रॉब्लेम आहे आणखीन जास्त, तर त्यांनी असा एखादी इमेज ठेवावी ज्याच्यामध्ये पैसा आहे आणि एक मॅग्नेट आहे की तो त्याला अट्रॅक्ट करतोय. ओके. तर अशा पद्धतीचा डीपी पण तुम्ही ठेवू शकता किंवा वॉलपेपर ठेवू शकता. वॉलपेपर आपल्या लॅपटॉपसाठी आणि लॅपटॉपमध्ये पण तुम्ही तो ठेवू शकता. त्यात हे काम कसं करतं, तुम्ही कंटिन्युअली सायकोलॉजिकली ती गोष्ट बघताय आणि तसे व्हायब्रेशन तुमच्या बॉडीमध्ये चेंज होत राहतात. डीपी ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे. इम्पल्स ब्रेनला मिळत असेल. राईट. तर ते इम्पल्स जे मिळतात ना तुम्हाला, तर तो ट्रिगर व्हायला पाहिजे, तो विचार त्याच्यात यायला पाहिजे ना. त्या इम्पल्स मध्ये तो विचार येण्यासाठी जो सोर्स आहे तो हा बनतो. अच्छा. जे लॉजिकली हे बरोबर वाटतंय आणि बाकी ऊर्जा तर जी आपल्याला दिसत नाही ती काम करणारच. 100% गोष्ट काम करतात. ठीक आहे. त्याच पद्धतीने ज्या लोकांना लाईफमध्ये स्टेबिलिटी नाही आहे, त्या लोकांनी हत्तीचा कळप ठेवा. समजा ज्या लोकांना धैर्य कमी आहे किंवा डेअरिंग नाही आहे, त्यांनी छत्रपती शिवरायांचा फोटो ठेवावा किंवा तुळजाभवानींचा फोटो ठेवावा. तुळजाभवानी. ठीक आहे, तर ते ठेवू शकतो. ज्या लोकांना असं वाटतं की बाबा माझ्यावरती कर्ज खूप झालेलं आहे, बरेच लोकांचे प्रॉब्लेम आहे. कर्ज होतं म्हणजे एक्झॅक्टली काय की एक्सपेन्सेस वाढलेले आहेत आणि इन्कम कमी झालेलं आहे, म्हणजे सोर्स कमी झालेला आहे. अच्छा. मग जो सोर्स आहे तो ओपन करण्यासाठी एकतर तुम्ही तुमची जी इष्ट देवता आहे किंवा कुलदेवता आहे त्यांचे फोटो ठेवा. आणि सेकंडरी तुम्ही ओम जो असतो ना, फक्त ओम, तर ओमचा फोटो ठेवू शकता. अच्छा. ठीक आहे. Yes. आणि थर्ड, ट्रायंगल जो आहे ना, ट्रायंगल ठेवू शकता फायर मध्ये, म्हणजे रेड कलर मधला ट्रायंगल, फक्त ट्रायंगल. हा पैसा अट्रॅक्ट करतो. अच्छा. हा कंटिन्यू पैसा. ज्यांना वाटतं ना माझे पैसे अडकलेत किंवा मी आळशी झालोय, तर त्या लोकांनी फक्त ट्रायंगल. अजून एक रेमेडी सांगतो. ज्या लोकांना असं वाटतंय ना की मी आळशी झालोय, पैसा येत नाहीये, तर त्या लोकांनी ही जे रिस्ट आहे ना, रिस्ट ही तर एक ट्रायंगल काढावा रेड कलरच्या स्केच पेनने. 45 दिवस कंटिन्यू काढायचा. अच्छा. पर तो भरायचा? हा, फिल करायचा. ओके. दुसरी ऑप्शन हे आहे की ट्रायंगल आहे ना, तुम्ही डीपीला ठेवू शकता, वॉलपेपरला ठेवू शकता, आणि एक हिथं पण ट्रायंगल काढू शकता. ओके. म्हणजे आपल्या इथे. ओके. ठीक आहे. ह्याच्याने काय होतं, तुमचं फायर वाढतो बॉडीमधला. अच्छा. वाव. हे ना कनेक्शन करावं लागतात कधी कधी, पण ते जातकाला बघून त्याची काय रिक्वायरमेंट आहे त्याच्या हिशोबाने. ज्या लोकांना वाटतं की माझं आहे ना स्वतःच्या इच्छांवरती कंट्रोल नाहीये, तर त्या लोकांनी कानात बाली करावी. वाव. जेवढे पण तुम्ही संत लोक, छत्रपतींच्या कानामध्ये बघा तुम्ही, ही अशी रिंग असायची. ठीक आहे ना. तर त्या रिंगनी काय होतं की तुमच्या
बऱ्याच वेळा बघा तुम्ही बघितलं आपण की ते बरेच किल्ले जिंकले आणि त्यांनी देऊन टाकले. देऊन टाकलेत. हा म्हणजे काय, मला पाहिजे ही जी भावना आहे ना ती कमी होऊन जाते. हा. इच्छावरती कंट्रोल येतं तुमचं. हा. आणि सिक्युरिटी की येस, त्यांना माहिती आहे की मी परत आणू शकतो, मिळवू शकतो. यस यस. तर ती ताकद तुमच्या द्यायला पाहिजे. तुमच्या इच्छांवरती कंट्रोल पाहिजे. तर त्याच्यासाठी जेव्हा आपण केतू कंट्रोल करायची वेळ येते ना, तर आपण कानात बाली घालायला लावतो. अच्छा अच्छा. केतूला गुरु कंट्रोल करतो, त्यामुळे सोन्याचीच बाली घालायला पाहिजे. स्टड्स वगैरे नाही घालायचे. डायमंडचे स्टड्स वगैरे नाही, प्लॅटिनम नाही, सिल्वर नाही, तर सोनं फक्त गोल्ड वापरा. शक्य असेल तर नॉर्मल एक तार वापरा फक्त. अच्छा अच्छा. एक तार फक्त छोटस करून घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याने पण रिझल्ट चांगले आहेत तुमचे. तर सोन्यावरनं परत समृद्धीकडे जाऊयात. आणि त्या नोटेचा एक तुम्ही सांगाल का कसं करायचं पिरामिड? तुमच्याकडे एखादं नोट असेल तर मला द्या. ज्यांच्याकडे पण जेही नोट असेल, म्हणजे आयदर तो 500चा असेल, 200चा असेल, 100चा असेल, 20चा असेल, तर तो करू शकता. यस, थँक्यू. ओके. शक्यतो असा नोट वापरा की ज्या नोटमध्ये हा पूर्ण नंबरमध्ये 8 नंबर नकोय आणि 4 नंबर नकोय. पूर्ण नोटच्या सिरीज मध्ये. ओके, ठीक आहे. आता मी तुम्हाला हे जर करून देतोय, पण जेव्हा पण तुम्ही नेक्स्ट टाइम हा व्हिडिओ बघून करचाल तर त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये 8 नंबर नकोय आणि 4 नंबर नकोय. 4 नंबर राहूचा आहे, 8 नंबर शनीचा आहे. शनी स्लोनेस आणतो, राहू इल्युजन आणतो. बरोबर. ठीक आहे. ओके. तर हा नोट असा पकडायचा. ठीक आहे. त्यानंतर ह्याला इक्वल असा फोल्ड करायचा. ठीक आहे. गांधीजी समोर पाहिजेत आपल्याला, अशा पद्धतीने. हे असा, याला असा फोल्ड केला आपण, हाफ केला याला. ठीक आहे. हाफ केल्यानंतर हा जो कॉर्नर आहे तो बॅक साईडला ह्या हिथं टच करायचा आहे. आणि हे फोल्डिंग जिथं केलं ना तिथून हा सेंटर पॉईंट यायला. हे जिथून फोल्ड केलं आपण, हे आपण सेंटर काढण्यासाठी हा फोल्ड केला असा. ओके. ठीक आहे. मग फोल्ड केला, हा त्रिकोण जो होणार तो हिथून होणार आहे तुमचा. अच्छा, अशा पद्धतीने. ठीक आहे. आता ह्याला असं सरळ करून घेतला, हा जो दुसरा आहे बरोबर त्याला तिथंच फोल्ड करायचा. ओके. असा ट्रायंगल बनेल तुमचा. ओके. ठीक आहे. आणि हे खाली असे हे 2 नोट्स येते. ठीक आहे. ह्याला काय करायचं, ह्याला सिम्पली असं फोल्ड करायचं आहे. अच्छा. ठीक आहे. आणि हे जे फोल्ड केलेले 2 नॉच आहेत हे आतमध्ये टाकायचे आहेत. ओके. ओके. आणि हे सगळं करताना ओम श्रीम नम असं म्हणायचं आहे. अच्छा. ओम श्रीम नम हा मंत्र आहे लक्ष्मीचा, की फायनान्स अट्रॅक्ट करण्यासाठी. अच्छा. शक्यतो जेव्हा पण तुम्ही करता ना, तर फक्त मेन गोष्ट म्हणजे तेच आहे की त्याच्यामध्ये 4 नकोय, 8 नकोय. ठीक आहे. आणि श्रीम नमचा उच्चार करायचा आहे. आणि हे जेव्हा पकडता तुम्ही नोट, तर हे नोट आपली जी नाभी असते तर तिथं टच करायचंय आणि त्याच्यावरती हा नोट ठेवायचा आहे. आणि हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल समोरच्या बाजूने, आणि हे जे बेस आहे हे नाभीच्या साईडला, आणि ह्याला वरून एक असा हात बनवायचा कप शेप मध्ये. अच्छा. ठीक आहे. आणि तुमचे डोळे बंद करायचे. तुमची जी पण इष्ट देवत आहे, सिद्ध गुरु आहे, त्यांना आव्हानित करायचे आहे आणि त्यांना विनंती करायची आहे, क्राऊन चक्रामधून जी पण येणारी ऊर्जा आहे ते माझ्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि नाभीद्वारे त्या नोटला कनेक्ट होत आहे. आणि जेव्हा पण तुम्ही श्वास सोडताय, पैशाच्या रिलेटेड जेवढी पण नकारात्मक ऊर्जा आहे ती तुमच्या तोंडाद्वारे बाहेर पडत आहे. परत एक दीर्घ श्वास घेताना क्राऊन चक्रामधून येणारी ऊर्जा संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि नाभीद्वारे त्या नोटाला स्पर्श करत आहे. ती एक गोल्डन आणि सिल्वर लाईट आहे. आणि जेवढी पण नकारात्मक ऊर्जा पैशाच्या रिलेटेड माझ्या मनात आहे, पैशाच्या रिलेटेड जेवढाही द्वेष आहे, ते माझ्या तोंडाद्वारे बाहेर पडत आहे. ही प्रार्थना तुम्हाला 5 वेळा रिपीट करायची आहे. आणि तुमच्या इष्ट देवता सिद्ध गुरूंना आव्हानित करून त्यांना विनंती करायची आहे, 8ही दिशामधनं समृद्धी, लक्ष्मी माझ्या जवळ येत आहे.
प्रत्येक दिशामधनं मला पैसा मिळत आहे. प्रत्येक दिशामधनं पैसा मिळत आहे. आणि जेव्हा तुम्ही हे करत असता त्यावेळी तुमच्या हातामध्ये व्हायब्रेशन्स येतात आणि हे व्हायब्रेशन तुमच्या त्या नोटमध्ये स्टोअर होत आहेत. आणि जेव्हा तुमची ही प्रार्थना संपेल तर त्यावेळी जेव्हा डोळे उघडणार तर त्या नोटला बघत बघत डोळे उघडायचे आहेत. आणि मग नंतर दोन्ही हात एकमेकांना रब करायचे आहे आणि तळ हातांकडे बघत बघत डोळे उघडायचे आहेत. आणि हे नोट तुमच्या तिजोरीमध्ये तुमच्या पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि ह्याला आहे ना तुम्ही एकतर लवंगाचं तेल वापरू शकता किंवा कुठलाही सुगंधी अत्तर किंवा केवड्याचं, ठीक आहे, ह्याला थोडंसं लावायचं अमावस्याच्या दिवशी, ठीक आहे. आणि हे तुमच्या लॉकरमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता. आणि ही प्रत्येक अमावस्याला ह्याला चार्ज करायचं आहे. असं ज्या तुम्ही सांगितलं असं नाही करायचं वन टाइम केला आणि सोडलाय की रिफ्युअल करत राहायचं. तुमचा फ्युएल संपला की त्याला रिफिल करणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही हे करणार ना तुमच्यात व्हायब्रेशन कंटिन्यू फील होणार. आणि जे लोक हे पॉडकास्ट बघत आहेत ज्याने हे प्रॅक्टिकली जर तुम्ही केलात तर तुम्हाला व्हायब्रेशन फील होत आहेत का नाही हे नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि 100% ह्याचे रिझल्ट चांगले आहेत. तुमच्याकडं पैशाचा सोर्स ओपन होतो. आपण काय म्हणलो 8 दिशामधनं लक्ष्मी येऊ दे. लक्ष्मीला हा काही एखादा पर्टिक्युलर स्थान नाही की ती आग्नेयमधनं येईल की ईशान्यमधनं येईल असं नाहीये. महान ऊर्जा ती 8 दिशामधनं येऊ शकते. अष्टलक्ष्मी म्हणतो आपण. बरोबर, अष्टलक्ष्मी. मग तुमचे प्रत्येक सोर्स ओपन व्हायला पाहिजे. बऱ्याच लोकांना काय असतं की मला फक्त ह्याच्यातनंच पैसे पाहिजे. नाही येणार, लिमिटेड येणार. माइंड मला जेव्हा तुमचं चॅनल सगळे ओपन करतात ना, आता एखादा व्यक्ती आहे तो पॉडकास्ट करतोय पण मला फक्त पॉडकास्टमधनं पैसे नाही का बरं, बाकीच्या ॲफिलिएट मार्केटिंगमधनं येऊ शकतो, डिजिटल मार्केटिंगमधनं येऊ शकतो, मी कंटेंट लिहितो त्याच्यामधनं येऊ शकतो. एन नंबर ऑफ सोर्सेस आहेत ना. बरोबर. प्रमोशन करतो त्याच्यातनं येऊ शकतो. लिमिटेशन स्वतःला ठेवू नका की मला इकडनं पैसा नकोय. माइंडला काही सांगायचं नाही, रिसीव्ह करायचं. आज मला तुम्ही सांगा की मला एक छोटासा प्रॅक्टिकली करून बघा हे गोष्ट. तुम्ही म्हणा मला फक्त ह्याच दिशेतनं पैसा पाहिजे. म्हणा मला फक्त याच दिशेतनं पैसा पाहिजे. मला ह्या दिशेतनं पैसा नकोय. मला या दिशेतनं पैसा नकोय. ह्या दिशेतनं पण नकोय. मला या दिशेतनं पण नकोय. इकडनं पण नकोय. इकडनं पण नकोय. इकडनं पण नकोय. इकडनं पण नकोय. मला फक्त ह्याच दिशेतनं पैसा आहे. फक्त याच दिशेतून पैसा हवाय. ऑलरेडी फिलिंग निगेटिव्ह. राईट. आता हे जर तुम्ही म्हणलात की मला ह्या दिशेतनं पण पैसा पाहिजे, ह्या दिशेतनं पण पैसा पाहिजे, ह्या दिशेतनं पण पाहिजे, म्हणजे मला 360 डिग्रीमधनं पैसा पाहिजे. किती पॉझिटिव्ह वाटतं म्हणताना फील करतो. सगळीकडनं पैसा येणार ना. तुम्ही स्वतःला लिमिट्स का करताय. राईट. वास्तूमध्ये पण सेम अप्रोच तुमचा असायला पाहिजे. प्रत्येक दिशा ही ऊर्जा देते. फक्त ती ऊर्जा तुम्ही डलनेस जेवढं ठेवणार ना वास्तूमध्ये तेवढं गडबड होणार. जेवढं डार्क कलर ठेवणार तेवढी ती गडबड होणार. म्हणून लाईट कलर पाहिजे. ऑफ व्हाईट कलर, पिस्ता कलर तुम्ही यूज करा. पिस्ता कलर हा ग्रोथ देणार तुम्हाला कंटिन्युअसली. घरामध्ये बंद पडलेले घड्याळ नाही ठेवावं. पेंडुलमवाले घड्याळ नाही ठेवायचं. घड्याळामध्ये 12 पासून ते सगळे नंबर 11 पर्यंत सगळे नंबर 12, 1, 2, 3 हे सगळे नंबर असायला पाहिजे. ठीक आहे. शक्यतो घड्याळ राऊंड मध्ये असायला पाहिजे. उत्तर दिशेमध्ये घड्याळ ठेवा, पूर्व दिशेमध्ये घड्याळ ठेवा. तिथून समृद्धी येते. कंटिन्युअसली समृद्धी येते. दक्षिण दिशेमध्ये जर घड्याळ लावणार असेल तर लाल कलरमध्ये लावा. पश्चिम मध्ये लावणार असेल तर व्हाईट कलरमध्ये लावा. उत्तरेमध्ये तर सांगितलेलंच आहे, पूर्वेमध्ये सांगितलेलं आहे. आरसा, बरेच लोक आरसा मोठे मोठे आरसा लावतात. नैऋत्यमध्ये आरसे लावू नका. पाणी तत्व आहे. आरसा म्हणजे जलतत्व आहे. नैऋत्यमध्ये आरसा लावला तर फायनान्शियली ड्रेन होणार. हेल्थच्या रिलेटेड इश्यू येऊ शकतात. रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आरसा कुठे लावायचा, एकतर पूर्वेमध्ये लावा, ईशान्येमध्ये लावा, उत्तरेमध्ये लावा, वायव्येमध्ये लावा, चालेल. अच्छा, ग्रेट सर. खूप मस्त वाटलं जेन्युअनली. आणि मला पर्सनली एक टेकअवे आहे की तुम्ही मगाशी म्हणाला की खंडोबाला जाऊन यायला पाहिजे. म्हणजे आमचं स्वतःचं कुलदैवत खंडोबा आहे जेजुरी. पानसेन्सची तिथे तलवार पण आहे आणि मी गेलो नाहीये. आणि मला जाणवत आहे काहीतरी अडकलं आहे, कुठेतरी प्रॉब्लेम होत आहेत. सो मी तुम्ही सांगितल्यामुळे लवकरात लवकर या आठवड्यात जाणार आहे तिथे.
जेजुरीचा 100% तुमच्या दर्शकांना पण ही विनंती राहील, जर तुम्ही तुमच्या कुलदेवताला गेले नसेल तर 100% जावा आणि रिझल्ट घ्या. आणि जे लोक ऑलरेडी जात आहेत तर त्या लोकांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय रिझल्ट आहेत, आणि नाही गेल्यावरती काय रिझल्ट होते त्या लोकांनी तेही सांगावं. ह्याच्यामधनं काय होतं की जे लोक नाही जात आहेत त्यांनाही एक इन्स्पिरेशन भेटेल की आपल्याला जायला पाहिजे, आणि जे लोक ऑलरेडी जात आहेत तर ते त्यांचे ब्लेसिंग्स तुम्ही व्यक्त करताय. वाव. आणि Right. पॉझिटिव्हिटी देतात ती परत मिळेल. तुम्ही समाजामध्ये पॉझिटिव्हिटी देण्याचा प्रयत्न करतायत, तर त्याच्यामुळे जे पण तुम्ही देणार ना त्याला तो 10x होऊनच तुमच्याकडे रिटर्न येणार आहे. राईट. तर हे सर तुमचं नोट. ठीक आहे. थँक्यू हे व्हेरी घ्या. मच. जय गुरुदेव. ओम नमः शिवाय. मला वाटतं की प्रोग्रेस फायनान्शियली भरपूर होईल तुमचं. आणि जेव्हा पण तुम्ही वॉलेट वगैरे पाकिटमध्ये हा नोट ठेवता तर एकतर पाकिटमध्ये कुठल्याच देवतांचे फोटो ठेवू नका, अच्छा. कुठलेही यंत्र ठेवू नका. ओके. बऱ्याच वेळा काय होतं, तुमची श्रद्धा हे त्या पाकिटमध्येच दिसते फक्त. तर तसं नाही व्हायला पाहिजे. तुमची श्रद्धा ही मनात असायला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही देवतांना जाता, एखाद्या गोष्टी अर्पण करायचे तर अर्पण करा, बाहेरच्या गरिबांना काही अर्पण करायचं नक्की अर्पण करा, पण देवतांचे फोटो पाकिटमध्ये ठेवू नका, कारण तुम्ही पाकिट व्यवस्थित ठिकाणी ठेवत नाही. बरोबर आहे. आपण टॉयलेटला जातो, कुठेही जाता तुम्ही सार्वजनिक ठिकाणी, तर क्लीन ठेवा. नोटांची अरेंजमेंट व्यवस्थित करा. क्रेडिट कार्ड जास्त वापरू नका प्रॅक्टिकली. ठीक आहे. आणि त्याच्याने कर्ज वाढणार. जर कर्ज वाढला तर मंगळ ऋणमोचक स्तोत्र हा रेग्युलरली वाचणं. कुठल्याही कर्जाचा पहिला हप्ता जो आहे तो मंगळवारी द्यायला पाहिजे. चतुर्थीच्या दिवशी कर्ज नाही घ्यायचं. ठीक आहे. हे सगळे कर्जमुक्तीचे उपाय आहेत. अच्छा सर, इतकं वास्ट आहे ना ऍक्च्युली. आपण पुढे परत एकदा आरसा आणि ह्याची म्हणा की ऋणमोचन स्तोत्र यावर आणि घड्याळांवरती विषयावर ह्या खास आपण एकदा पॉडकास्ट करूयात सर. 100% आवडीचा विषय हा. 100%. खूप सारे चांगले चांगले अनुभव आहेत मला. लोकांनी जेव्हा हे बदल केले त्यांच्या लाईफमध्ये काय बदल झालेत. ठीक आहे. इव्हन ज्या लोकांना जास्त कर्ज झालंय ना तर त्यांचं वॉलेट काढून बघा. वॉलेट फक्त फुगलेला असतो, आतमध्ये कागद जास्त असतात. ठीक आहे. हे कारण आहे, सायकोलॉजिकली पण इम्पॅक्ट आहे त्याचा. बरोबर. ग्रेट. खूप सुंदर ऍक्च्युली मंथन झालं हे. त्या मंथनातून चांगलंच अमृत बाहेर पडतंय, विष बाहेर पडलाय, डिक्लटरिंग झालाय खरं तर. राईट. आणि ह्या पॉडकास्ट मधून खूप पॉझिटिव्ह वाईब्स मिळाल्या. तर मनापासून तुम्हाला पण शुभेच्छा आणि धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मला बोललात, माझे विचार ऐकून घेतलात. जय गुरुदेव. ओम नमः शिवाय. बेसिकली काय आहे की सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रोग्रेस व्हावं ही इच्छा आहे. सगळ्यांनी ह्या गोष्टी करून बघावं. अननेसेसरी फ्रेम, अननेसेसरी जे क्लटर्स आहेत ते काढावं. इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर ते काढावं. तर आणि काय होतंय आणि नक्कीच तुमच्या कुलदेवताला गेल्यानंतर काय रिझल्ट भेटला हेही नक्की कळवा. फार आवडलं.